बिजली कारखाने, कला व वाणिज्य महाविद्यालय अंबरनाथ व मराठी भाषा विभाग आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या आजच्या विशेष व्याख्यानात मी तेजस्विनी वाघ उपस्थित सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे मनपूर्वक स्वागत करते. मराठी भाषा आहे आमची महाराष्ट्राची शान. मराठी भाषा आहे आमची महाराष्ट्राची शान. भजन कीर्तन भारूड ऐकताच हरकून जाते खान. काना मात्रा विलांटीचे मिळाले आहे बाण. काना मात्रा विलांटीचे मिळाले आहे बाण. साहित्य आणि इतिहासातही आहे खूप मान. मराठी भाषेचा आहे आम्हा सदैव गर्व. मराठी भाषेचा आहे आम्हा सदैव गर्व. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करू सर्व, साजरा करू सर्व, साजरा करू सर्व. मी कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे टाळ्यांच्या गजराने स्वागत करत आहे. मराठी ही फक्त भाषा नाही तर महाराष्ट्राचा समृद्ध वारसा घेऊन जाणारे हे जहाज आहे. साहित्यापासून कलेपर्यंत मराठी भाषेत या सर्वांचा समावेश होतो. भल्या मोठ्या दिग्गजांनी मराठी भाषेला योगदान दिलेले आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज यांसारख्या प्रतिष्ठित संतांची आणि ज्वलंत भक्ती चळवळीची ही भाषा आहे. पुरुषोत्तम सारख्या अभिजात साहित्यामुळे मराठी साहित्य मजबूत होत आहे. खांडेकर आणि कुसुमाग्रजांच्या साहित्य कविता ह्या मराठीचा आत्मा आहे. मराठी भाषा हे वैविध्यपूर्ण दृष्टिकोन आणि कल्पना व्यक्त करण्याचे हे माध्यम आहे. मी प्रास्ताविका आणि उद्देशिका सादर करण्यासाठी माननीय डॉक्टर आनंद काशीकर सर यांना इथे आमंत्रित करते. सर्वप्रथम सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नवगिरे सर, तसेच आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राचार्य दिलीप कुमार कांबळे, तसेच मराठी विभागाचे चिते सर, अन्य प्राध्यापक आणि माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, आज आपल्या महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने भाषा संचालनालयाच्या मार्फत कारखानीज कॉलेज आणि भाषा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा भाषा पंधरवड्याचा कार्यक्रम आपल्या महाविद्यालयात होतोय. त्याचा मला विशेष आनंद होतोय, कारण का महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून मी इथे आलेलो आहे. यावर्षीची टॅगलाईन जी होती ती अशी होती की 36 जिल्हे 36 मार्गदर्शन सत्रे, आणि यामध्ये चांद्यापासून वाद्यापर्यंत म्हणजे मुंबईपासून अगदी गडचिरोलीपर्यंत, तळकोकणापासून सिंधुदुर्गापासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे व्याख्यान होतं. आणि ठाणे जिल्ह्याचा मान आपल्या पीडी कारखाने महाविद्यालयाला त्याच्या मागे उद्देश असा आहे की आज मराठी भाषा जी आपण बोलतो त्या मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा 1960ला ज्यावेळेस महाराष्ट्र स्थापन झाला आणि 1962 नंतरच आपल्याला हा दर्जा मिळाला. पण नुकतंच केंद्र शासनाने आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. आणि अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर त्या भाषेचा अधिक विकास कसा होईल याकडे कटाक्षाने लक्ष दिलेलं आहे. अधिक वेळ घेता मी जे शासनाच्या वतीने प्रास्ताविक आहे म्हणजे नेमकं काय हा उद्देश आहे, भाषा संचालनालय जे शासनाचा विभाग आहे तो नेमकं काय काम करतो त्याविषयी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यानंतर तुमचं जे व्याख्यान तुम्ही ज्या आतुरतेने पाहत आहात की मराठी भाषेतून नेमक्या रोजगाराच्या संधी काय आहेत, तर अनेक प्रकारच्या आहेत. कालच आम्ही सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये उद्घाटनपर कार्यक्रम झाला आणि त्याच्यामध्ये वैभव सारखे वरिष्ठ उपसंपादक त्यांनी सकाळचे आले होते. इतक्या पद्धतीने त्यांनी सांगितले आणि आजचे जे व्याख्याते आहेत ते प्राचार्य आहेत ते सुद्धा आपल्या या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना तुम्हाला म्हणजे तुम्ही वेगळे विषयाचे असतात. वाणिज्य शाखेचे इथे विद्यार्थी आहेत, कला शाखेचे आहेत, कला शाखेमध्ये विविध विषय आहेत, अर्थशास्त्र, अगदी मराठी, इंग्रजी, हिंदी विविध विषयांचे विद्यार्थी. परंतु पदवी झाल्यानंतर प्रत्यक्ष मराठी भाषेवरती आपल्याला काही काम करता येईल का, म्हणजे भाषा ही उपजीविकेचं साधन होऊ शकतं का, हा जर तुम्ही अंतर्मुखपणे विचार केला तर नक्कीच ते होऊ शकतं. आणि ते कसं असेल ते पुढच्या व्याख्यानामध्ये तुम्ही ऐकणार.
महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी 14 जानेवारी ते 28 जानेवारीला भाषा पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाने यावर्षी 36 जिल्हे 36 मार्गदर्शन सत्रे, ही 36 मार्गदर्शन सत्रे जी आहेत ती एकाच विषयाला टॅगलाईन धरून केलेली आहे, ते म्हणजे मराठी भाषेने रोजगाराच्या संधी. हा संपूर्ण राज्यभर कार्यक्रम होतो. या उपक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये या विषयाच्या अनुषंगाने सर्वदूर अशी विविध अभ्यासकांची व्याख्याने होत आहेत. केंद्र सरकारने नुकताच मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्या अनुषंगाने मराठी भाषेचा प्रचार प्रसार आणि संवर्धन करणे ही समस्त महाराष्ट्रीयांचे तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावरील मराठी भाषिकांचे आणि मराठी प्रेमींचे आणि मराठी विषयाचे अध्ययन आणि अध्यापन करणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे आद्य कर्तव्य. म्हणजे याचा प्रचार आणि प्रसार करणं. आज 12 कोटी लोक मराठी भाषा बोलतात. जनतेची भाषा ही शासन व्यवहाराची भाषा असली पाहिजे ही ठाम भूमिका शासनाची असल्याचे आपल्याला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतरावजी चव्हाण यांनी केलेले आहे. आमचं भाषा संचालनालय जो विभाग आहे तो देखील यशवंतराव चव्हाण यांच्याच मार्गदर्शनाखाली निर्माण झाला. जवळजवळ 48 कोश आम्ही निर्माण केले आहेत. आज आपण अर्थशास्त्र, समाजशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, वाणिज्य शास्त्र अशी जी विविध आपण ज्या पारिभाषिक टर्मिनॉलॉजी असलेले म्हणजे विषय असेल पाहतो, ही जी निर्मिती आहे शब्द निर्मिती आमच्या संचालनालयाने केलेली आहे 1960. मग त्याच्यावरती विविध तज्ञ लोक काम केलेलं. म्हणजे एखादा जर शब्दकोश बनवायचा असेल तसं अर्थशास्त्राचा, तर महाराष्ट्रातील जे 11 विद्यापीठ आहेत त्या 11 विद्यापीठांच्या कुलगुरूंना पाठवलं जातात. त्यानंतर त्या विषयाचे तज्ञ हे त्या कोशावरती काम करतात आणि त्यानंतर कोश बनवतात. आपण अर्थशास्त्राचं जर पारिभाषिक, कारण का सर्वसामान्य आपण जी मराठी भाषा बोलतो ती वेगळी असते आणि अर्थशास्त्रीय परिभाषा वेगळी असते. जसं की उदाहरणार्थ मागणी आणि पुरवठ्याचा असतात. हा जर पाहिला तर तो शब्द मागणी आणि पुरवठा हा तयार केलेला शब्द आहे, लक्षात घ्या. तर असे परिभाषित कोश निर्मिती करण्याचं काम देखील आमचं भाषा संचालनालय करतं. सुरुवातीच्या काळात 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, तेव्हा यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषेबद्दल पुढील उद्गार काढले. मराठी भाषिक राज्याचे माझ्या मनात चित्र काढण्याचा मी प्रयत्न करतो, तेव्हा मराठी जनता राजसिंहासनावर येऊन बसले आहे असे चित्र उभे राहण्याची, या सिंहासनावर मराठी भाषा विराजमान झाली असे चित्र माझ्या मनात चितारले जाते. लोकशाहीत राजकारभार जनतेच्या भाषेतून चालला पाहिजे म्हणून महाराष्ट्र सरकारने दिनांक 6 जुलै 1960 रोजी भाषा संचालनालयाची स्थापना केली. भाषा संचालनालयाचे मुख्यालय मुंबई येथे असून 4 विभागीय कार्यालय कोकण, नागपूर, त्यानंतर पुणे आणि औरंगाबाद या 4 ठिकाणी विभागीय कार्यालय. भाषा संचालनालयाच्या भाषेचा मुख्यत्वे करून 4 प्रकारची कामं आमच्या कार्यालयात केली जातात, जी तुमच्यापर्यंत पोहोचवता आली आहे. सर्वप्रथम परिभाषा निर्मिती, ज्याचा मी मागाशी उल्लेख केला. विविध 48 परिभाषा कोश आम्ही तयार केले आहेत. आणि त्याचबरोबर मला सांगायला आनंद वाटेल इथे की आम्ही तुमच्या भाषेमध्ये ऍप ज्याला म्हणतात ते प्ले स्टोअरवर आम्ही ठेवले, त्याला मराठीत उपयोजक आम्ही असा शब्द दिलेला आहे. तर ते शासकीय शब्दकोश नावाचं जे उपयोजक आहे, ज्याला ऍप म्हणतात, ते तुम्हाला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येईल. तर तिथे 4 कोशांची त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये आहे. शासन व्यवहार कोश, न्याय व्यवहार कोश, त्यानंतर प्रशासनिक वाक्प्रयोग आणि कार्यदर्शिका ही महत्वाची कोश त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही कोणताही जर शब्द इंग्रजीचा शासकीय भाषेशी निगडीत टाकलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा मराठी पर्याय उपलब्ध होतो. तर या कोशांबरोबरच दुसरं एक महत्वाचं काम केलं जातं ते अनुवादाचं. मी ते अनुवादक आहे त्या कार्यालयात कामाला. म्हणजे मराठी विषय घेऊन तुम्हाला अनुवादाचं क्षेत्र देखील खूप मोठं साथ घालू शकते करिअरच्या दृष्टिकोनातून, तर त्याचा उल्लेख करतो. आज जगभरामध्ये बिलियनमध्ये ही इंडस्ट्री चालते अनुवादाची, बिलियनमध्ये. म्हणजे विचार करा, म्हणजे तुम्ही मराठीतून अन्य साहित्यामध्ये भाषेमध्ये तुमचं ज्ञान घेऊ शकता. तुम्हाला 2 भाषांवरती प्रभुत्व असावं लागतं, सोर्स लँग्वेज आणि टार्गेट लँग्वेज. म्हणजे तुमची मूळ भाषा आणि ज्या भाषेमध्ये तो अनुवाद करायचा आहे ती भाषा. म्हणजे इंग्रजी तुम्ही घेतली तर इंग्रजीवर पण प्रभुत्व पाहिजे आणि मराठीवर. तुम्ही तमिळ घेतली म्हणजे भारतीय भाषा घेऊ शकता किंवा अन्य
आंतरराष्ट्रीय पाश्चात्य भाषा घेऊ शकता, जसं जर्मनी घेऊ शकता, कोणतीही भाषा तुम्ही घेऊ शकता. त्याच्यात जर तुम्ही प्रभुत्व मिळवलं आणि त्यातलं ज्ञान तुम्ही इकडे आणलं तर तुम्हाला करिअरची चांगली संधी मिळू शकते. म्हणजे अनुवादाचं क्षेत्र फार विस्तारलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं आम्ही अनुवाद केलेलं तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की भारताची जी राज्यघटना आहे, ज्याला संविधान आपण म्हणतो, ते संविधान भाषा संचालनातर्फे अनुवादित झालेलं आहे. ती डिग्लॉट प्रथा आहे, म्हणजे द्विभाषांतर. तुम्ही शासनाच्या जी चर्मिरोडला प्रेस आहे मुद्रणालय, ती तुम्ही विकत घेऊ शकता. मग हे जे कोर्स ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष घेतो त्यावेळेस आपल्याला कळतं की या शब्दाने हे पर्याय आहे. म्हणून अनुवादाच्या क्षेत्रात देखील आमच्या भाषा संचालनामध्ये काम करतात. त्याचबरोबर कार्यालयांच्या तपासण्या केल्या जातात. म्हणजे शासनाची जी सगळी कार्यालय, अगदी मंत्रालय ते जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, महानगरपालिका, नगर परिषदा, या कार्यालयातून प्रत्यक्ष मराठीतून व्यवहार चालतोय की नाही याची तपासणी करण्याचा अधिकार आम्हाला आहे. मग तिथे सेवा पुस्तकांमध्ये व्यवस्थित नोंदी घेतल्या आहेत का, म्हणजे आता तुम्ही विद्यार्थ्यांना ते निवडून करणार नाही सेवा पुस्तक, म्हणजे जे प्राध्यापक वगैरे होते, सेवा पुस्तक हा त्या कर्मचाऱ्याचा अधिकाऱ्याचा आरसा असतो. म्हणजे त्याच्या रुजू दिनांकापासून निवृत्तीपर्यंत सगळं सर्व आलेख त्याच्यामध्ये असतो. मग त्याला त्या नोंदी बरोबर घेतल्यात का, त्यानंतर ती व्यक्ती जी आहे जी तिथे सेवेमध्ये आहे त्या कर्मचाऱ्याने मराठी आणि हिंदी परीक्षा दिली आहे का. जर 10वीला मराठी आणि हिंदी परीक्षा दिली नसेल तर ती परीक्षा जर घेतली नाही तर त्याचं इन्क्रिमेंट स्टॉप होतं, त्याची पेन्शन निवृत्ती वेतन सुद्धा रोखून धरलं जातं. एवढे अधिकार आमच्या कार्यालयात आहेत जे आम्ही शिफारस करू शकतो आणि त्याच्यावर कर्मचाऱ्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे कार्यालयांची तपासणी करण्याबरोबरच विविध परीक्षा घेणं, म्हणजे जे IAS ऑफिसर असतात जे महाराष्ट्रात येतात सेवेसाठी, तर त्यांनी जर मराठी आणि हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण नसेल तर आमच्या संचालनालयातर्फे ती परीक्षा घेतली जाते. ती उत्तीर्ण जोपर्यंत त्यांचे इन्क्रिमेंट त्यांचं स्टॉप केलं जातं, रोखून दिलं जातं. तर अशा प्रकारे भाषा संचालनाची जी विविध कामं आहेत ती मी तुमच्यासमोर सांगितली. आणि शासनाच्या वतीने मराठीतून अधिकाधिक व्यवहार करण्यासाठी रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील, विद्यार्थी मराठी भाषेकडे कसे येतील, म्हणजे मानवी विद्याचे जे प्राध्यापक आहेत, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, हे तर इंटरनॅशनल सब्जेक्ट आहेत, तर त्या विषयांतून सुद्धा मार्गदर्शन करत असताना आपल्याला संदर्भ साहित्य कसं उपलब्ध होईल हे सुद्धा एक आपल्याला संधीच म्हणून त्याच्यावर सुद्धा पाहता येतं. थोडक्यात महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून शासन व्यवहारात मराठीचा 100% वापर करण्याच्या दृष्टीने भाषा संचालनालय आपली कार्य अत्यंत जबाबदारीने पार करत असून आपण सर्वजण मराठी ही ज्ञान भाषा होण्यासाठी आपापल्या परीने यथार्थ प्रयत्न करा आणि भाषा संचालनाच्या कार्यात आपले योगदान द्यावे अशी मी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं तास थांबवतो. धन्यवाद. आपण कार्यक्रमाची प्रास्ताविका अत्यंत सविस्तर पद्धतीने सादर केल्याबद्दल यानंतर मी माननीय डॉक्टर संजय निचिते सर यांना परिचय आणि स्वागत करण्यासाठी ते आमंत्रित करते. नमस्कार. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आज आपल्या महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या विशेष व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले प्राचार्य आदरणीय डॉक्टर दिलीप कुमार कांबळे सर यांचा मी अगदी थोडक्यात परिचय करून देतो. त्यांचा परिचय त्यांच्या व्याख्यानातून आपल्या सगळ्यांना होईलच. सरांनी सहाय्यक प्राध्यापक म्हणून मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये जुलै 2004 ते एप्रिल 2005 या कालावधीत अध्यापनाचं काम केलेलं आहे. त्यानंतर महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचं कला, वाणिज्य आणि व्यवस्थापन रात्र महाविद्यालयात जून 2006 पासून ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आणि त्यानंतर याच महाविद्यालयानं सरांवर जानेवारी 2008 पासून प्राचार्य पदाची जबाबदारी जी आहे ती सोपवली आणि सर अत्यंत नेतृत्व कौशल्यानं ही जबाबदारी त्या महाविद्यालयामध्ये पार पाडत आहेत. सरांनी वेगवेगळ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्यस्तरीय चर्चासत्रांमध्ये शोधनिबंधांचं वाचन केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती असेल मुंबई विद्यापीठाचा
दूरस्थ शिक्षण विभाग जो आहे ज्याला आयडॉल असं आपण म्हणतो, या आयडॉलमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जी लेखन सामग्री किंवा अभ्यास साहित्य जे प्रकाशित केलं जातं त्यामध्ये अनेक विषयांवर सरांनी लेखन केलेलं आहे. प्रथम वर्ष कला मराठी या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी नाटक या साहित्य प्रकाराचा सैद्धांतिक परिचय, दलित नाटक संकल्पना आणि स्वरूप, कोण म्हणतं टक्का दिला या 3 घटकांवर FYPA च्या अर्थात प्रथम वर्ष कला या विद्यार्थ्यांसाठी सरांनी लेखन केलेलं आहे. SYPA ची म्हणजे अर्थातच द्वितीय वर्ष कला या वर्गाची अभ्यासपत्रिका क्रमांक 3 साठी सरांनी वैचारिक गद्य संकल्पना आणि स्वरूप या घटकावर अध्ययन लेखन सामग्री लिहिलेली आहे. त्याचबरोबर तृतीय वर्ष कला या वर्गाच्या सरांनी दलित साहित्य संकल्पना व स्वरूप, स्त्रीवादी साहित्य संकल्पना व स्वरूप, अवकाश ही जी सानिया यांची कादंबरी आहे या कादंबरीवर सुद्धा टिपण लिहिलं आहे. आणि ही सगळी टिपणं सरांची मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागानं प्रकाशित केलेल्या अभ्यास साहित्यामध्ये प्रकाशित झालेली आहे. मी जसं आता एवढ्यातच उल्लेख केल्याप्रमाणे सरांनी राष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये निबंधांचं वाचन केलेलं आहे, सादरीकरण केलेलं आहे. त्यातील महत्वाचे जे निबंध आहेत त्या निबंधांचाच केवळ मी उल्लेख करतो आहे. कथाकार अमिताभ या विषयावर सरांनी मुंबई विद्यापीठानं आयोजित केलेल्या फेब्रुवारी 2013 या कालावधीमध्ये आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये शोधनिबंधाचं वाचन केलेलं आहे. महात्मा फुले कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पनवेल येथील मराठी विभागानं आयोजित केलेल्या चर्चासत्रामध्ये सरांनी रविचंद्र हडसनकर आणि प्रकाश खरात यांचे कथाविश्व या विषयावर शोधनिबंधाचं सादरीकरण केलेलं आहे. त्याचबरोबर सरांनी आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये देखील शोधनिबंधांचं वाचन केलेलं आहे. राष्ट्रीय राज्यस्तरीय चर्चासत्रात जवळजवळ 12 चर्चासत्रांमध्ये सरांनी सहभाग घेतलेला आहे. माझ्याकडे विस्तृत तो परिचय आहे, परंतु तो मी काही देत नाही. फक्त इतकीच माहिती आपल्यापर्यंत ठेवतो आहे की 12 चर्चासत्रांमध्ये सरांनी शोधनिबंधांचं वाचन केलेलं आहे. त्याचबरोबर विद्यापीठ स्तरावरील आणि महाविद्यालयीन स्तरावरील चर्चासत्रांमध्ये देखील सरांनी सहभाग घेतलेला आहे. सरांचा परिचय करून देत असताना विशेष जी गोष्ट सांगितली पाहिजे, जी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, ती अशी की सर वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये आणि मासिकांमध्ये काव्यलेखन करतात. काव्यवाचन स्पर्धांमध्ये ज्या आंतरराष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन आणि राष्ट्रीय स्तरावरील ज्या स्पर्धा आहेत त्यामध्ये सरांनी सहभाग घेतलेला आहे आणि सरांना पारितोषिकाने देखील गौरविलं गेलेलं आहे. तटकरे महाविद्यालय माणगाव जे रायगड येथे आहे, या महाविद्यालयानं जे राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केलं होतं त्यामध्ये सरांनी सत्राध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. वि. स. खांडेकर यांच्या रान फुले हा जो ललित लेख संग्रह आहे या संग्रहाचं सरांनी परीक्षण केलेलं असून दैनिक तरुण भारत मध्ये 29 डिसेंबर 2002च्या अंकामध्ये हे परीक्षण प्रकाशित झालेलं आहे. वेगवेगळ्या स्पर्धांचं सरांनी परीक्षण केलेलं आहे. तर असे प्राचार्य डॉक्टर दिलीप कुमार कांबळे सर आज प्रमुख वक्ते म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. मी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आदरणीय डॉक्टर नवगिरे सर यांना विनंती करतो की डॉक्टर दिलीप कुमार कांबळे सर यांचं पुष्पगुच्छ आणि ग्रंथ भेट देऊन स्वागत करावं. आपण जोरदार टाळ्यांनी यानंतर या कार्यक्रमाचं ज्यांनी प्रास्ताविक सादर केलं ते आमचे मित्र पण आज शासनाचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत असे श्री आनंद गांगण सर यांचा मी परिचय करून देतो. सरांचं शिक्षण MA BEd MPhil नेट असून
जे आपल्याला माहिती असेल की प्राध्यापक होण्यासाठी, वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक होण्यासाठी नेट, सेट किंवा PhD व्हावं लागतं. त्याशिवाय आपण अर्ज देखील करू शकत नाही किंवा मुलाखतीसाठी देखील आपण पात्र ठरत नाही. तर सरळ नेट परीक्षा उत्तीर्ण आहेत. जे विशेष या ठिकाणी जे सरांचा परिचय करून देताना सांगितलं पाहिजे, मुंबई विद्यापीठाच्या सन 2002 मध्ये झालेल्या MA मराठीच्या परीक्षेत संपूर्ण मराठी या विषयात सरांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. आणि या खास कामगिरीमुळे त्यांना यशवंत विष्णू रेगे पुरस्कार आणि श्री रामचंद्र आत्माराम मेमोरियल प्राइज अशा 2 पुरस्कारांनी गौरवलेला आहे. काव्यलेखन करणं, काव्य वाचन करणं हा सरांना छंदच आहे. महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चिनॉय, चेतना आणि यशवंतराव मुक्त विद्यापीठ अशा महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठामध्ये सरांना 13 वर्ष अध्यापनाचा अनुभव आहे. त्याचबरोबर विद्यापीठ स्तरीय आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये सरांनी शोधनिबंधांचं वाचन केलेलं आहे. व्यक्तिमत्व विकास या विषयावर सरांनी वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये व्याख्यानं दिलेली आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेची जी शिबिरं 7 दिवसीय निवासी शिबिरं भरविली जातात, या शिबिरांमध्ये सरांनी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केलेलं आहे. आणि ज्या विभागाविषयी सरांनी विस्तृतपणे या ठिकाणी आपल्याला माहिती दिली, भाषा संचालनालय, तर या विभागात सरांचा प्रवेश कसा झाला ते पुढच्या परिचयात आपल्याला कळेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोग आपल्या सगळ्यांना परिचित असेल. पुढे जाऊन तुम्ही या लोकसेवा आयोगाच्या वेगवेगळ्या परीक्षा ज्या आहेत त्या देणार आहात, ज्याला आपण अर्थातच संक्षेपण MPSC असं म्हणतो. तर या MPSC कडून घेतल्या गेलेल्या परीक्षेमध्ये सन 2015 साली जी परीक्षा घेतली त्या परीक्षेत सर उत्तीर्ण झाले आणि महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालय मुंबई या केंद्रावर सरांची अनुवादक या पदावर नेमणूक झालेली आहे. जो विभाग किती महत्वाचा आहे आणि कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काम करत आहे याचा परिचय सरांच्या प्रास्ताविकातून आपल्याला झालेला आहे. मी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर नवगिरे सर यांना विनंती करतो की त्यांनी गांगण सरांचा गुलाब पुष्प आणि ग्रंथ भेट देऊन स्वागत करावं. यानंतर आपल्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आणि विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, ज्यांचं वक्तृत्व ऐकण्यासाठी विद्यार्थी फारच आतुर असतात, तर असे डॉक्टर नवगिरे सर यांचं आपण स्वागत करूया. मी डॉक्टर ज्योती पोटे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सरांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करावं. सगळ्याच विभागातील प्राध्यापक या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचा नामोल्लेख करत नाही, चुकून कुणाचं नाव राहिलं तर उगीच नानात्मान निघू. तर महाविद्यालयातील समस्त वेगवेगळ्या विभागाचे प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि माझे प्रिय विद्यार्थी मित्र हो, आपलं सगळ्यांचं भाषा संचालनालय आणि महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि नमस्कार. धन्यवाद सर, आपण मान्यवरांचे परिचय आणि स्वागत केल्याबद्दल. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख प्रवक्ते माननीय प्राध्यापक दिलीप कुमार कांबळे सर यांना मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी येण्याची विनंती करतो. मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय, PD कारखानीस कला व वाणिज्य महाविद्यालय अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमानं
आज या ठिकाणी मराठी भाषा संवर्धन 15वा पार पडतोय आणि त्यानिमित्तानं ही व्याख्यानमाला जी आहे आयोजित केलेली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम प्राचार्य संदीपान वगैरे सर त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या विभागाचे अवर मुख्य सचिव जे आहेत मनीषा पाडणकर म्हैसकर, भाषा संचालक जे आहेत विजया श्रीविजया टोणेकर यांचं मी सर्वप्रथम मनपूर्वक आभार मानतो, सुरुवातीलाच आभार मानतो. त्यानंतर माझं भाषण ऐकून घेण्यासाठी आपण उपस्थित राहिलेले सर्व विद्यार्थी, इतर विभागाचे सर्व शिक्षक आणि माझे मित्र प्राध्यापक आणि काकांसह मला दिलेला विषय जो आहे तो विषय आहे मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी. मला माहिती आहे ऐकून घेण्याची मानसिकता 35 मिनिटच असते. 20 वर्ष त्या क्षेत्रात असल्यामुळं 20 मिनिटांनंतर चळवळ सुरू होण्याच्या अगोदर मी संपणार आहे. एक खात्याला देतो तुमच्यावर काय अन्याय होणार नाही. एकूणच व्याकरणाची मांडणी टप्प्यामध्ये करणार आहे की मराठी भाषेबद्दल थोडं बोलणार आहे. त्याच्यानंतर मराठी अभिजात भाषा म्हणजे काय कसा दर्जा मिळाला कोणी कोणी त्याला मार्गदर्शन केलं हे एक मुद्दा आणि एकूणच रोजगाराच्या संधी आहेत त्याच्याबद्दल मी फोकस ठेवणार आहे. माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतांनी पैजल जिंके ऐसे अक्षरे रसिके मेळ दिलो. मराठी भाषेची सुरुवात कौतुकानं सुरू करणारे संत ज्ञानेश्वरांच्या पासून ते लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी झाले खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी. ज्ञानेश्वरांच्या पासून सुरेश भटांच्या पर्यंत हा मराठी भाषेचा गोडवा गायलेला आपल्याला दिसून येतात. हे सगळ्यामध्ये जे आलेले त्यांचा मी उल्लेख करत नाही, थोडक्यात सगळ्या गोष्टी आठवता घेणार आहेत. आता मराठी भाषेबद्दल आपल्याला माहिती आहे की मराठीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना ती FY पासून किंवा TYला आपल्याला प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास अभ्यासाला आहे. पण इतर भाषेतले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खरं तर मी सांगू इच्छितो. कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराची दगडी मूर्ती आहे आणि त्या मूर्तीच्या खाली कोरलेलं शिलालेख जो आहे तो इसवी सन 1126 शके 1038. आता 1038 आणि 1116 म्हणजे काय असं तर शके आणि इसवी सन याच्यामध्ये 76 वर्षाचं अंतर आहे. आपल्या माहितीसाठी आपल्याला सांगू इच्छितो. तर या साली किंवा या शकाला जी काय ओळ सापडली त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ओळ अशी ती श्री चामुंडराजे करविले गंगाजी सुद्धाले करविले अशी ओळ होती. तो एक प्रमाण मानलं जातं मराठी भाषेचं. हे आतापर्यंत ठीक आहे पण अलीकडे आणखी संशोधन झालेलं आहे. याच्या अगोदर मराठी भाषा अस्तित्वात होते हे आपल्याला कधी कळालं की नाणेघाट जे आहे तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी सापडलेला जो शिलालेख आहे त्या शिलालेखावरती ते सापडलेले आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये ती भाषा आहे ती महाराष्ट्र प्राकृत अशी भाषा आहे आणि ब्राह्मी लिपीमध्ये ते लिहिलेलं वाक्य आहे. अंदाजे 1227 वर्षापूर्वी राणी नागिनीने नाणेघाटची निर्मिती केली. या शिलालेखात आपल्याला महारठीनो हा शब्द वाचायला मिळतो. ते वाक्य असं आहे महारठीनो अंगीय कुल वधनस सगर गिरेव लयाय पथवीय प्रथम विरस वसय महतो मह. काय समजलं? मलाही समजलं. त्याच्यासाठी मराठी सांग. त्याचा अर्थ असा आहे महारठी अंगीय कुलातील गिरी समुद्र वलयांकित पृथ्वीवरील वीरश्रेष्ठ असा पुरुष त्या ठिकाणी ते सापडलेले आपल्याला दिसत. आणि ही जी आहे जे पूर्वपरा मराठीची ते जवळजवळ 1227 वर्षापूर्वी या ठिकाणी मराठी भाषा अस्तित्वात होती याचा भक्कम पुरावा आपल्याला मिळतो. मराठीतला आपल्याला माहिती आहे की आद्य जो ग्रंथ विवेक सिंधू
तो त्याच्या मुकुंद राजाने त्याची निर्मिती केलेले शके 1910 इसवी सन 1188 मध्ये. त्याच्यानंतर परत गद्य स्वरूपातला पहिला लिहिला ग्रंथ जो आहे तो लीळा चरित्र आहे, जो माहीमठाने लिहिलेला आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर महानुभाव संप्रदायाची जी सुरुवात झाली, ज्यांनी चरित्रात्मक असं वाङ्मय लिहिलं आपल्याला दिसून येतं. महानुभाव, त्याच्यानंतर संत वाङ्मयात आपल्याला संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपाई, मुक्ताबाई किंवा बहुजन समाजातले गोरा कुंभार, सावता माळे वगैरे यांनी लेखन केलं आपल्याला दिसून येते. नामदेव, तुकाराम याच्यापर्यंत ही परंपरा आपल्याला माहिती, परत त्याच्यावर करत नाही. त्याच्यानंतरचा जो कालखंड आहे तो पंडिती वाङ्मय येतं, त्याच्यानंतर शाहिरी वाङ्मय येतं, त्याच्यानंतर बखार वाङ्मय आपल्याला दिसून येतं. याबरोबरच इतर पंथीयांनी जे काही रचना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये नाथ संप्रदाय आहे, दत्त संप्रदाय आहे, समर्थ आणि लिंगायत संप्रदाय याने सुद्धा आपलं मराठी भाषेमध्ये कार्य केले आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर मी नंतरचे लांबच्या टप्प्यावरती आधुनिक मराठी साहित्याची परंपरा मराठ्यांमध्ये समृद्ध करणारे जे काही लेखक होते त्याच्यामध्ये वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, इंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे यांचा आवर्जून उल्लेख करणं आवश्यक आहे. याचं कारण असं, आपल्या मराठीमध्ये ज्ञानपीठ पारितोषिक ज्यांना मिळाले त्याच्यामध्ये या लेखकांचा उल्लेख करता येतो. त्या अर्थानं मराठी भाषेला देश पातळीवरती नेण्याचं काम या मंडळीने केलेलं आहे, हे आपल्याला नाकारता येत नाही. महाराष्ट्रात जे मराठी भाषा बोलली जाते ती 33 कोटी लोक हे मातृभाषामध्ये बोलत आहेत. जगात 72 देशामध्ये मराठी भाषिक आढळतात. जगामध्ये 72 देशामध्ये. जगात 20,000 प्रचलित भाषा आहेत. सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या क्रमवारीत मराठी भाषेचा 10वा क्रमांक लागतो. 756 भाषा आहेत, त्याच्यापैकी सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांच्या क्रमवारीत मराठीचा 3रा क्रमांक आहे. आता याच्यामध्ये बोली भाषांचा सुद्धा समावेश आपल्याला करता येतो. महाराष्ट्राबाहेर कुठं कुठं मराठी भाषा बोलली जाते त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे, गोवा आहे, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड या 6 राज्यामध्ये मराठी भाषा शिकवली जाते, बोलली जाते. तिथल्या विद्यापीठामध्ये मराठी विभाग आहे आणि अनेक वर्षापासून ती भाषा त्या ठिकाणी शिकवली जाते. खरं तर मराठी ही वैज्ञानिक भाषा हे आपल्याला फारसं माहीत नाही. मराठीतील कंठाव्य, तालव्य किंवा मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ हे जे उच्चार आहेत ते आपण वैज्ञानिक पद्धतीनं या ठिकाणी उच्चारत असतो. मराठी भाषेचं प्रेम, एक उदाहरण देतो आपल्याला थोडंसं. आतापर्यंत जे काही टॉपचे शास्त्रज्ञ आहेत मराठीतले त्याचं सगळं शिक्षण मराठी भाषेमध्ये माध्यमामध्ये झालेलं आहे आणि प्रत्येक भाषामध्ये सांगतात आम्ही मराठी माध्यमाचे असल्यामुळे आम्ही इथपर्यंत तुमचे गाठू शकलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इथं मला उल्लेख याच्यासाठी करणं आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकर जे विलायतीला गेलेले ते शिक्षणासाठी, मराठी भाषेवरचं बाबासाहेबांचं प्रेम कसं आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो. इथं असताना त्यांनी वेगवेगळे अग्रलेख लिहिले. ते अग्रलेखाचं शीर्षक सुद्धा तुकारामांच्या अभंगातले काय बोली होती, इतकं प्रिय त्यांना होतं. एकूण प्राचीन वाङ्मय जे आहे आपलं ते प्राचीन वाङ्मय बाबासाहेबांनी 6 महिन्यामध्ये वाचून काढलेलं होतं. आम्ही FY BA पासून MA पर्यंत वाचतो तरी 10% सुद्धा वाचन होत नाही. आणि या माणसानं 6 महिन्यामध्ये वाचून काढलं. त्याच्यावरती निरीक्षण नोंदली, वाद झाले, विवाद झाले, काय गोष्टी बाबासाहेबांना आवडल्या, हा भाग वेगळा आहे, तो मुद्दा नाही येतो माझा. माझा मुद्दा असा आहे की मराठी भाषेवरचं किती प्रेम होतं बाबासाहेबांचं. बाबासाहेब असं म्हणत की जी आपल्या अस्सल भाषा जी आहे ती भाषा आपल्या लोकसाहित्यामध्ये भाषा आणि त्या लोकसाहित्यातलं वाङ्मय ह्या संतांच्या वाङ्मयामध्ये, वारकरी संप्रदायाच्या वाङ्मयामध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. आवर्जून त्यांचा उल्लेख केला जातो. त्याच्यानंतर बाबासाहेब ज्यावेळी विलायतीला जात असत त्यावेळी विचार करत असं आपल्या सहकार्यांना की मराठीमध्ये नवीन काय आलेलं आहे. राम गडकरींचे जे नाटक आहे ते नाटक त्यांना खूप आवडत असत आणि ते प्रसिद्ध झाले तर ते सहकार्याला सांगत असत की मला पाठवून द्या. विलायती असल्यानंतर ते मागून घेत असत. याचं कारण अस्सल जर भाषा प्रभू जर कोणाला म्हणत असेल तर ते गडकरी आहेत असं बाबासाहेबांचं विधान आहे. त्यामुळे मराठी भाषेमध्ये प्रभुत्व असणारं हे व्यक्तिमत्व आहे. ते अग्रलेख लिहित असताना मला वाटते
बहिष्कृत भाषे असेल तर ते अग्रलित असताना काय करायचे, अगोदर इंग्लिशमधून द्यायचे सर. कारण ते म्हणाले की इतकी मराठी भाषा समृद्ध, इतकी प्रतिभावान आहे, लगेच मला शब्द सुचला अशा नाही. ते इंग्रजीमध्ये लिहून काढायचे आणि त्याच्यानंतर थोडा वेळ बसायचे आणि मग ते मराठीमध्ये लिहायचे. ती त्यांची आग्रलेखाची भाषा आता जरी वाचून तरी सुद्धा मला कठीण वाटतं सर, त्या अनुभव होत नाही. पण याचा सुद्धा प्रभाव या प्राचीन वाङ्मयाचा बाबासाहेबांच्या झालेला आहे. असं एक एकमेव उदाहरण तुम्हाला, असे असंख्य उदाहरण असं आपल्याला दिसून येतं. जयंत नारळीकरांचे जर तुम्ही विज्ञान कथा वाचल्या तर बराचसा आपल्याला सुद्धा अर्थ होत नाही. पण ती भाषा अवघड कुठून गेली नाही, त्या भाषेचा त्यांनी बारकाईने अभ्यास केलेला होता असं आपल्याला म्हणता येईल. असो, आता गावगावात झालेली जे महत्वाची गोष्ट आहे ते मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. फार आनंदाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आता मराठी अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय, अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय आहे, काय निकष लावलेले आहेत त्याच्यासाठी. मराठी भाषा ही प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असेल, म्हणजे प्राचीन तर असावेच पण त्या भाषेमध्ये साहित्याची देखील श्रेष्ठ दर्जाची असेल असा निकष आहे. आणि त्याची परंपरा आहे 1.5 ते 2.5 वर्षापूर्वी अशी जुनी असते. मगाशी मी ज्या नाणेकांचा उल्लेख केला त्याच्यामध्ये तो पुरावा सापडला, तो पुरावा नंतर केंद्राला सादर केलेला होता आणि ते फार मोठी अभ्यासाची गोष्ट आहे असं मला वाटतं. भाषेला स्वतःचे स्वायत्त पण असावं. प्राचीन आणि आधुनिक रूप यांचा गाभा काय वाचला आपण, तुकारामाचे अभंग जर वाचले तर प्राचीन आधुनिकतेची जोड त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. फार मोठं काम संतांनी केलेलं आहे. मौल्यवान प्राचीन साहित्य असावे, अस्सल साहित्य परंपरा असावी. बरं झालं त्यावेळी इंग्रज आले संतांच्या काळामध्ये, ते अस्सल पण आपल्याला पाहायला मिळतं. ती इतर भाषेतून घेतलेली नसावी. इतर भाषेत शब्द आले, त्या शब्द भागले, पण इतर भाषा आपली जी परंपरा आहे ते सोडून इतर भाषेची परंपरा त्यानं घेतलेली आहे. आणि त्याचं वाङ्मय जे आहे ते आधुनिक भाषेत वेगळे असेल, हे निकष हे अभिजित भाषेचे होते असावे असं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता झालं काय बघा की साहित्य अकादमीमध्ये प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे अनेक वर्ष कार्यरत आहेत. आता साहित्य अकादमीचं मुख्य अभ्यास दिलेला आहे आणि तिथं सर्व राज्यातले देशातले जेवढे प्रादेशिक भाषेतले लेखक आहेत तिथं येत असत आणि ती चर्चा वगैरे होती. इंग्लिश मधून चर्चा होत असत आणि मग चर्चा करताना त्यांना वाटलं की अभिजात भाषेला इतर भाषेला दर्जा मिळालेला आहे, आपल्या मराठी भाषेला काय मिळालं नाही, काय निकष आहे. हे चर्चा जेव्हा केली त्यांच्या लक्षात आलं आणि ही चर्चा ऐकल्यानंतर ही गोष्ट त्यांनी प्राध्यापक रंगनाथ पठारे ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत यांच्या त्यांनी कानावर घातलेली होती आणि त्यांना सांगितलं असं आपली भाषेची काय ते पुरावे सादर करा, आपल्याला सुद्धा त्या निकषावरती अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकतो. मग रंगनाथ पठारे परत हरिनाथकांना फोन केला, त्यांचं मार्गदर्शन केलं. या शब्दात खूप अभ्यास त्यांचा आहे, त्यांचं मार्गदर्शन केलं आणि शासनाने, ऋतुराज चव्हाण त्यावेळेला मुख्यमंत्री होते, शासनाने रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. समन्वयक म्हणून हरिनाथकेंनी काम केलेलं आपल्याला दिसून येतं. 10 जानेवारी 1912 रोजी ही स्थापना झालेली होती. त्याचा जो अहवाल आहे जवळजवळ 500 पानांचा अहवाल आहे, तो केंद्र शासनाकडे 31 मे 2013 साली सादर केलेला होता. आता 2013 आणि 2024 इतके वर्ष आपल्याला लागले, संघर्ष करावा लागला. संघर्षामध्ये गोष्ट मिळत नाही. केंद्रामध्ये सुद्धा आपली भाषा किती ग्रेट आहे सांगून पटवून द्यावं लागतं, त्याशिवाय कळत नाही. आणि पटवून देण्याचं काम त्यांनी केलेलं होतं आपल्याला दिसून येतं. बरं झालं नाही म्हटलं 13 वर्षात त्याचा पाठपुरावा करण्यासाठी परत एक समिती नेमण्यात आलेली होती आणि त्याचा अध्यक्ष होतं ज्ञानेश्वर मुळे. ज्ञानेश्वर मुळे हे लेखक आणि परराष्ट्र खात्यामध्ये त्यांनी कार्य केलेलं होतं आणि त्या समितीमध्ये डॉक्टर सदानंद मोरे, राजा दीक्षित, लक्ष्मण देशमुख आणि संजय निहाल ही मंडळी होती. आणि 24 साली ही समितीने पाठपुरावा केला आणि आपल्याला 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी अभिजात भाषा दर्जा मिळाला आपल्याला मराठीला. फक्त आपल्याला त्यावेळी वर्ष मिळाला का तर नाही, पाली
बंगाली, प्राकृत आणि आसामी या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा त्यावेळेला देण्यात आला. आता ही परंपरा अभिजात भाषेची कधी सुरू झाली, तर तमिळ भाषेला पहिल्यांदा 2004 साली पहिल्यांदा दर्जा देण्यात आला. त्याच्यानंतर 2005 साली संस्कृतला, कन्नडला 2008ला, तेलुगुला सुद्धा 2008ला, मल्याळमला 2023 आणि ओडिसाला 2024ला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. आता अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे नेमक्या आपल्याला काय फायदा होणार आहे? आंतरराष्ट्रीय पातळीवरती ती भाषा जाणार आहे, देश पातळीवरती ती भाषा जाणारच आहे. पण आपल्याला नेमका काय फायदा होणार आहे मराठीला? ते 2 व्यासंगी मराठी अभ्यासकांना दरवर्षी आंतरराष्ट्रीय महत्वाचा पुरस्कार या निमित्ताने मिळाला. आतापर्यंत जे पुरस्कार मिळणार आहेत ते देश पातळीवरचे किंवा ज्ञानपीठ पारितोषिक ते देश पातळीवरचे होते, पण आंतरराष्ट्रीय पातळीवरचे या ठिकाणी पुरस्कार मिळणार आहेत. मराठी भाषेच्या सखोल अध्यापनासाठी केंद्र स्थापन केले जाणार असेल. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून मराठी भाषेच्या विकासासाठी दरवर्षी 500 कोटीचे अनुदान मिळणार आहे, की ज्याच्यामुळं मराठी भाषा जतन आणि संवर्धन होईल अशा पद्धतीचं धोरण या केंद्र सरकारचं असं आपल्याला दिसून येते. त्यामुळं खरं तर आनंदाची गोष्ट आहे की मराठी भाषेला दर्जा प्राप्त झालेला आहे. सर, मला असं आठवतंय की सरांनी फार कार्यवेळ भाषेबद्दल किंवा अनुवादाबद्दल किंवा ट्रान्सलेशन बद्दल खूप चांगली माहिती सांगितली. तर स्वतः ट्रान्सलेटर आहेत वगैरे. आपली भाषा ट्रान्सलेट झालीच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. रवींद्रनाथ टागोरांना सर जे काय पहिलं हे मिळालं पुरस्कार राष्ट्रीय लेवलचा, आंतरराष्ट्रीय लेवलचा, त्याला कारण हे ट्रान्सलेटर होतं. गीतांजली लिहिली बंगालमध्ये, तर बंगालमध्ये लिहिले बंगाल भाषेतून आहे, हिंदीमध्ये ट्रान्सलेट झाले, ते आपल्याला कळालं. पण आंतरराष्ट्रीय लेवलला ती भाषा कळणार ना जोपर्यंत ट्रान्सलेशन होत नाही. आणि कदाचित ट्रान्सलेशन झालं नसतं तर टागोरांना या गोष्टी मिळाल्या नसत्या. त्या तुम्ही विचार केल्यानंतर आपल्याकडे ज्ञानपीठ पारितोषिक जे मिळाले 5 जणांनाच मिळाले. दर्जेदार साहित्य नाही का मराठीमध्ये? खूप दर्जेदार साहित्य. आपल्यापेक्षा बाजूच्या कर्नाटक राज्यामध्ये जे काय लेखक आहेत त्यांना आपल्यापेक्षा डबल मिळाले. 8 ज्ञानपीठ पारितोषिक त्यांना मिळाले. काय मिळाले? सर, मी ज्या महाविद्यालयाचे विद्यार्थी सांगितले महाविद्यालयाचं, तिथं कॉलेजचे माझे प्राचार्य होते विनायक कृष्ण गोकाळ. त्यांना सुद्धा ज्ञानपीठाचं पारितोषिक नंतरच्या काळामध्ये मिळालं होतं. ते इंग्रजीचे प्राध्यापक असतात आणि हे सगळं ते ट्रान्सलेट झालेलं आहे, इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट झाल्यामुळं ज्या देश पातळीवरचे इतर जे लेखक आहेत त्यांना किंवा इतर जे वाचक आहेत त्यांना त्यांचं साहित्य कळालं. त्याच्यामुळे त्यांना त्या पुरस्कार मिळाला आपल्याला दिसून येतो. आपल्याला हळूहळू सुरुवात होती. ट्रान्सलेटरचं महत्व सरांच्याकडून मी जाणून घेतो. पण ह्या गोष्टी फार महत्वाच्या. जोपर्यंत मराठी भाषेचं साहित्य ट्रान्सलेशन होत नाही तोपर्यंत आपण जागतिक पातळीवर जाऊ शकत नाही. परवा वाचक नेमाण्याची मुलाखत जर तुम्ही ऐकली तर ऑस्कर जे काय पुरस्कार आहे आंतरराष्ट्रीय लेवलचा, तो पुरस्कार आपल्याला काय मिळू शकत नाही? आपलं साहित्य सुद्धा त्याच थोडीच आहे, पण आपलं साहित्य ट्रान्सलेट होत नाही त्याच्यापर्यंत, त्यामुळे आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. ही खंत त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली. असो, आता आपण वेगवेगळ्या सत्य ज्या वेळेला शोधायचा प्रयत्न करतो त्यावेळेला नेमकं काय आहे, म्हणजे आपल्या भाषेचा व्यवहारिक उपयोग करत असताना आपल्याकडे कोणती कौशल्य आत्मसात झाली पाहिजे. नाही, मी भाषेत घेऊन जाणार, वर्गाच्या बाहेर गेले की ते विसरून जाणार, काय करायचं, काय सरांनी सांगितलं वगैरे सगळं. पण आपण त्याचं व्यावसायिक रूप कसं धारण करता येणं आवश्यक आहे, त्यासाठी काय करायला पाहिजे, या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पहिल्यांदा म्हणजे भाषिक कौशल्य जे आहे ते आपल्याला आत्मसात करणं आवश्यक. म्हणजे भाषिक कौशल्य म्हणजे काय? कोणत्याही शास्त्राचे, कलेचे किंवा हस्तकलेचे सादरीकरण व व्यावहारिक जीवनात उपयोजन करण्याची क्षमता म्हणजे कौशल्य. हे परत सांगतो बघा, कोणत्याही शास्त्राचे, कलेचे किंवा हस्तकलेचे सादरीकरण व व्यावहारिक जीवनात उपयोजन करण्याची क्षमता म्हणजे कौशल्य. 2, कोणत्याही माध्यमातून व्यक्तिमत्वाचा विकास हा साधक असतो. 3, भाषिक कौशल्यात श्रवण, ऐकणं, भाषण, लेखन, वाचन, संभाषण ही प्राथमिक कौशल्य आपल्याला मिळते.
हीच जीवनाची व्यवहाराची सुद्धा कौशल्य या ठिकाणी ठरतात. आपली भाषा जितकी समृद्ध तितका आपल्या ज्ञानाचा पाया भक्कम आहे असं दिसून येतं. खरं तर मी एक उदाहरण या ठिकाणी देतो सर. ती उदाहरण मी नंतर देणार होतो, पण मी सगळं काय व्याख्या वाचल्यानंतर काय कोणत्याही शास्त्राचे कलेचे किंवा हस्तकलेचे सादरीकरण व व्यावहारिक जीवनात उपयोजन करण्याची क्षमता म्हणजे कौशल्य. मी सगळं वाचत असताना म्हणून आपल्याला विद्यार्थ्यांना काही उदाहरण देणं आवश्यक आहे. सर गोमान वाकोडे नावाचे एक शिक्षक आहेत, सुलतानपूरचे ते चित्रकलेचे शिक्षक आहेत. त्याच्या फेसबुकला मी एकदा गेलो. चित्र खूप खूप सुंदर चित्र वगैरे काढतात वगैरे. जवळजवळ 20-25 वर्ष या क्षेत्रामध्ये ते आहेत. सर त्यांचे कॅलिग्राफी अक्षर मी बघितले, खूप सुंदर अक्षर. मग ह्या माणसाकडं कला आहे, कौशल्य आहे. मग त्याचा व्यवहार वापर करायचा कसा हे माझं उदाहरण माझ्याकडे असतो. ते काय करतात माहिती का, ते आपल्या मराठी मधून सह्या करतात. म्हणजे तुम्ही त्यांना कळलं की मला माझी सही मराठीमधून करा, ते व्यवस्थित पद्धतीने करतात. त्यांनी आतापर्यंत त्याने स्लोगन जे केले की मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी. काय मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी. 3 लाखांच्या वरती लोकांना त्यांनी त्यांच्या याच्या नावाच्या सह्या बनवून दिलेल्या आहेत. तुम्ही फेसबुकला बघा. ते काय करतात, पहिल्यांदा त्याला म्हणून ठीक आहे वगैरे, त्याला मागणी आली वगैरे वगैरे, तर त्यांनी ठरवून घ्यायच्या व्यवसायामध्ये रूपांतर केलं असतं. मग ते तर आव्हानच करतात की माझा हा नंबर आहे, तुम्हाला स्वाक्षरी पाहिजे असेल तर 200 रुपये मला गुगल पे करा. त्या 200 रुपये मी 4 स्वाक्षऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला करून टाकेन. पुण्याला आमच्या याच्यामध्ये पेन फेस्टिवल झाला, त्याच्यामध्ये त्याचा सत्कार केला, तिथं सुद्धा पाहिलं. म्हणजे तुमच्या कलेचं व्यवसायामध्ये कसं रूपांतर करायचं हे एक उदाहरण. परत आणखी उदाहरण दिलं म्हणजे परत विसरून याच्यासाठी मी केलं. तर ही जी आहे हे कौशल्य तुम्हाला आत्मसात करणं आवश्यक आहे. मराठी आले सगळं आले असं होत नाही, सगळं आलं. पण व्यवसायामध्ये त्याचं कसं रूपांतर करायचं हे सुद्धा आपल्याला आपल्या क्षमतेवरती अवलंबून आहे. आता त्याच्यामध्ये श्रवण कौशल्य, कुठलीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकणं हे देखील भाषिक कौशल्यच असतं. शब्द उच्चारणातील चढ उतार हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे गायक एखादा गात असेल तर त्याच्यामध्ये आरोह आणि अवरोह कसा असतो, सर्ववरती जातो परत खालतो. शास्त्रीय संघामध्ये हे तो बेसच आहे. तुम्हाला आरोहण अवरोह आलं तरच तुम्ही पुढे जाऊ शकता, नाही तर जाऊ शकता. तर भाषण करताना सुद्धा त्या गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. नेमकं काय म्हणायचं आहे, काय बोलले जाते याबद्दलचे अवधान आपल्याला येणं आवश्यक आहे. मला सर या ठिकाणी विषयांतर होते सर, मला सवय विषयांतर करण्याची, पण उदाहरण तुम्हाला दिल्याशिवाय ते पटणार नाही. सरांचं शिक्षण ज्या ठिकाणी झालं माझ्या गावाच्या वाळवा या ठिकाणी टांगडा तांडांचं ते गाव, त्याच्या बाजूला बोरगाव गाव आहे सराठी विद्यालयाचं. तर तिथले एक कार्यकर्ते माणिकराव पाटील म्हणून गेली 20 वर्ष सर ते व्याख्यानमाला आयोजित करतात. आता ग्रामीण भागातला आपल्याला माहित आहे तमाशा असले तरच लोक जातात, व्याख्यानमालावर कोण येत. तर सुरू केले हळूहळू 20 वर्ष त्या याला झाले. आता तमाशा एवढी नाही काय होते, त्याची संख्या कमी होत नाही. त्यांनी मला सांगितलं सर, माझा नेट झाला तर त्यांनी सत्कार केला गावामध्ये. तर त्यांनी सांगितलं की मला माहित नाही म्हणजे आमच्या मराठी माणसं किती सुसंस्कृत झाले काय नाही वगैरे, पण सर आम्ही त्यांच्यावरती इतकं प्रत्येक वर्षी चांगले विचारही करतो तर त्याचे कान तयार झालेले आहेत. म्हणजे कानसेन झाले, त्यांनी शब्द वापरला कानसेन तयार झाले. हे कशामुळे झालं की आम्ही जे काही चांगलं त्यांना देतो ते चांगलंच ते घेतात. आणि प्रत्येक वर्षी त्या व्याख्यानमालेची गर्दी वाढत जाते. म्हणजे शिवाजीराव भोसलेंच्या पासून ते बऱ्याच व्याख्यानांना त्यांनी आणलेलं गर्दी झाली आपली. तर हे कान जे आहे श्रवण कौशल्य, हे कान सुद्धा आपले तयार झाले पाहिजे. बोलणं आलं पाहिजे व्यवस्थित. तुमच्या व्यक्तिमत्वाला भरीवपणा उठावदारपणा येण्यासाठी अगदी उत्तम वक्तृत्व होणं असणं आवश्यक. आता बऱ्याचदा इच्छा होती की मी उभा राहिलो तिथं जाऊन आपण पण बोलावं, बोलण्याची सवय नसते. इथं आले काही खरखर करतो. पण ते आत्मसात करणं हे कॉलेजचं तुमचं जीवन आहे. 3 वर्षामध्ये हे तुम्ही आत्मसात करू शकता. आणि जर तुमच्याकडे वक्तृत्व गुण आलं, आता आपल्याला माहित आहे की
तुमच्याकडे बोलणारा जर नसेल तर व्यवहारामध्ये म्हटलं जातं की बोलणाऱ्याचे काय म्हणतात, काय विकलं जातं, हा म्हणजे खासदार संदेश आणि न बोलणारे गहू सुद्धा विकले जातात. हे खरं आहे. हे सगळं आनंद मला ते जॉनी लिव्हरची एक मुलाखत आली. जॉनी लिव्हर त्या कंपनीमध्ये कामाला लागायच्या अगोदर पेन विकायचं, स्टेशनवरती जायचं पेन विकायचं. पहिल्यांदा काय विकले जायचं नाही, मग तो काय करायचा, आकर्षण करून घेणे. मग वेगवेगळ्या हिरोचे आवाज काढायचा, त्या आवाजात तो विकायला लागला आणि मग आपोआप त्याचे ते पेन विकायला लागले. त्याच्यात जोडीदार होता, त्याचे पेन विकायचे कमी झाले आणि याचं पेन विकायचं सुरू झालं. तर मला सांगण्याचा उद्देश असा आहे की तुमचं बोलणं सुद्धा तसं पाहिजे. तुम्ही कुठे गेला 4 चौघात उठून दिसणं आवश्यक आहे, तरच लोक तुमच्याकडे आकृष्ट होतील आणि आकृष्ट होणार नाही. तुम्ही कितीही विद्वान असाल. मी अशी काही उदाहरणं आहेत की सर खूप विद्वान आहेत पण त्यांना बोलता येत. म्हणजे मराठीमध्ये उदाहरण द्यायचं तर खूप मोठे सर आपल्याकडे संपादकाची परंपरा आहे. गोविंद तळवलकर आहेत, माधव गडकरी आहेत, कुमार केतकर आहेत, त्या निखिल वागळ्यांच्या पर्यंत वगैरे. मी नेमकी मी माधव गडकरीचे व्याख्यान सुद्धा ऐकलेले असते. त्याचं जसं लेखन आहे त्या पद्धतीनं ओघवती त्याची व्याख्यान होत असतं. त्याचबरोबर गोविंद तळवलकर विद्वान माणूस, त्याच्या विद्वत्तेबद्दल मला काय नाही, पण त्याचं वक्तृत्व थोडंसं कमजोर असल्यामुळं कदाचित त्यांनी लक्ष दिलं नसेल तसं. बऱ्याचदा असं विचारावर मला वाटतं की मी काय लिहितो माझ्या साहित्यातून लोकांनी जाणून घ्यावं, असं नाही होत. ते माधव गडकरी त्यावेळेला फेमस का झालं तर त्यांचं ती ओघवती भाषाशैली आहे, ती भाषाशैली त्यांना कारणीभूत झाली असं आपल्याला म्हणतो. आता वाचन कौशल्य, वाचनातून होणारे संस्कार व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाला चालना. म्हणजे आपल्याकडे रामदास स्वामीने म्हटलेलं आहे की दिसावाले काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. लिहा पण त्याच्या अगोदर वाचलं पाहिजे. वाचलं तर तुम्हाला लिहिता येईल आणि लिहिण्याची सुरुवात या ठिकाणी तुम्हीच करू शकता. ग्रंथ हेच गुरु आहेत असं आपल्याला म्हणतात आणि त्याचमुळे ग्रंथ आपल्यावरती संस्कार करत असतात. सरांनी मुद्दा फार म्हटला होता मराठी भाषेच्या संदर्भामध्ये, पण मराठी भाषा फक्त आपल्याला येता कामा नाही, इंग्रजी सुद्धा प्रभुत्व येणं आवश्यक आहे. जागतिक दर्जाची भाषा आहे, जगात कुठं जर तुम्हाला व्यवहार करायचा असेल तर इंग्रजी सुद्धा मराठी बरोबरच इंग्रजी भाषेला सुद्धा महत्व देणं आवश्यक आहे. मराठी माझ्या मातृभाषा बरोबर काय अर्थ, दुसऱ्या भाषेला कमी लेखायचं नाही कधी. त्यामुळे इंग्रजी सुद्धा भाषेतील जे काय इतर भाषेतले जे आहे सकस वैश्विक विचारधर वाचणं आवश्यक आहे. आता कर्नाटकामध्ये किंवा मी कर्नाटकातले सर मी उदाहरण दिलं तुम्हाला, ज्ञानपीठ पारितोषिक मिळाले. एस एल भैरप्पा नावाचे जे लेखक आहेत, तर उमा कुलकर्णी त्यांनी सगळे अनुवाद केलेले होते. त्यांची कादंबरी वाचली सर. मी कादंबरी शक्यतो जसा वेळ मिळेल तसा वाचतो, पण ती कादंबरी मी घेतली वाचायला, ते जवळजवळ 250-300 पानाची मी कंटिन्युअस वाचली सर. याचं कारण असं आहे की त्याच्यातून जे वर्णन केलेलं एकूणच तो सांस्कृतिक परेख आहे. कर्नाटकी म्हणतो त्या भाषेचा लहेजा जो तो त्याच्यात उमटलेला आपल्याला दिसतो. आणि म्हटलं अरे मराठीपेक्षा ही भाषा, ही कन्नड भाषेत असं नाही. उर्दूतले घ्या तुम्ही, गुलजारच्या गझल घ्या, आपल्याला वेगळा अनुभव येऊन जातोय की नाही. तर त्यामुळं इतर भाषा सुद्धा फार महत्वाचं आहे. भाषेचं हे महत्वाचं लेखन कौशल्य तुम्हाला आलंच पाहिजे. मी एफवायच्या विद्यार्थी असेल तर त्याला सांगतो आतापासून सुरुवात करायचं. कमीत कमी BA ला गेल्यानंतर तर व्यवस्थित लिहा तुम्ही. मी एक उदाहरण देतो माझ्या विद्यार्थ्यांचं. FY ला आल्यानंतर माझे विद्यार्थी रात्र महाविद्यालयाचे दिवसभर जॉब करणार आहेत. मी त्या विद्यार्थ्यांना म्हटलं एक निबंध लिहा. निबंधाला विशेष दिले नाही. तुम्हाला वाटतं ते विषय माझ्या गावची जत्रा, मी पंतप्रधान झालो तर, हे अजून 10वीच्या लेवलचे होते. पण लिहा काय तर लिहा. सगळ्यांनी लिहिलं, त्या म्हटलं माझं तिथे बघितलं वगैरे सगळं झालं वगैरे. त्या दिवशी एका विद्यार्थ्यांनी मला दिलं नाही की दुसऱ्या दिवशी तिला मला सर सॉरी मला येता आलं नाही, मी तुम्हाला लिहिलं. सर तो निबंध आहे, तो निबंध वाचल्यानंतर मी अशा काही चित्र करू सर. तिला स्वतःच्या आयुष्याबद्दल थोडंसं लिहिलेलं होतं आणि ते वाचल्यानंतर मी त्याला बोलून घेतो. म्हणजे मी हे काय तुझंच आहे, तुझं लिहिलेस का? हो म्हणते माझं. काय काम तुझं? मुंबईत कशी आली?
तिथपर्यंतचा गावापासूनचा मुंबईचा प्रवास 2 ते 3 पाण्याला संक्षिप्तपणे लिहिलेलं होतं. काय होतं त्याची कहाणी? गावी आई वडील आहेत, 10वी पर्यंत परीक्षा दिली, गावात शेतामध्ये काम करून ते गेले वगैरे. आता पुढचं शिक्षण कसं करायचं? 10वी पर्यंत पास झाले कसे करावं? पुढचं शिक्षण त्याने आपल्याकडे छोटे छोटे दुकान असतात, त्याच्यावरती ते पेपर वगैरे येतात. ते पेपर बघितला त्याला, ते पेपरमध्ये एक जाहिरात होती मुंबईची की घर कामासाठी मुलगी पाहिजे. सर तिथं तिला फोन केला त्याच्यावरून आणि मी तयार असे म्हटले. वडिलांना ते सांगितले आता इथं राहण्यात काय अर्थ नाही, इथं काय नाही विचार नाही माझं, मला मुंबईला जायचं. तर दूरची मावशी होती, आपल्याकडे माहिती आहे मुंबईला कोणाला तर आपण फारसं काय गावाकडून कोणाला तर फारसं त्यांना ओळख देत नाही. तसंच तिच्या मावशीने ते ट्रेनमध्ये बसले, ते आले तिथं, ते हे झाले, वडील गेले वगैरे. ते सगळं धुणं भांडे वगैरे करत होते. आणि इकडं तिनं परत 11वीला प्रवेश घेतला, 12वीला प्रवेश केला, चांगल्या मार्क्स पास झाली, 12वी सुद्धा उत्तर झाली. परत आणखी धुणी भांडी 4 घरची करायला लागली वगैरे. ते करत असताना तिनं नर्सिंगचा कोर्स केला असता आणि सगळी कहाणी त्याच्यामध्ये सगळे तिने व्यक्त केली होती. मला फार बरं वाटलं. म्हटलं लिहि असं काहीतरी लिहित होते. आज सर मागच्या वर्षी ते उत्तीर्ण झाले, BA झाले वगैरे, आता ते चांगल्या पद्धतीच्या कविता करू लागले. इतरांची उदाहरणं मी देत नाही, आपल्यातल्या समवयस्याचे काही विद्यार्थी त्यांचं मी लेखनाची सुरुवात आतापासून करा. आणि मला सतत लेखन केलं, वाचन केलं की ती कला सुद्धा तुम्हाला अवगत होऊ शकते असं मला म्हणायचं. आता मुख्य विषयाकडे आपल्याला यायचं आहे की मराठी विषय घेऊन कुठल्या कुठल्या क्षेत्रात उपलब्ध आहे हे आपल्याला आपल्यासमोर वाटतं. पहिले म्हणजे पारंपरिक संधी म्हणजे एक तर तुम्ही BA MA हे कोर्स करू शकता, त्याचबरोबर BEd आणि MA. तुम्हाला हायस्कूलवरती जर शिक्षक म्हणून नोकरी करायची असेल, आता मला वाटतं BA पेक्षा MA झालेले आहे. MA BEd ही पदवी जी आहे ती कंपल्सरी केलेली आहे. ते सर म्हणले तसे, जर पदव्या जर नसतील तर तुम्हाला पण इंटरव्ह्यू सुद्धा बोलत. तिथं सुद्धा कॉम्पिटिशन आहे, तिथं सुद्धा चांगल्या गुणांनी तुम्ही पदवी घेणं आवश्यक आहे. हे झालं हायस्कूल आणि ज्युनियरच्या लेवलचं. तुम्हाला जर सिनियरला यायचं असेल, वरिष्ठ पातळी होती, तर तुम्हाला नेटसेट ही परीक्षा कंपल्सरी केलेली आहे. सेट परीक्षा हे आपल्या राज्य पातळीवरती आणि नॅशनल पातळीवरती जी नेट परीक्षा आहे ती परीक्षा पास होणं आवश्यक आहे. परीक्षा अवघड असते आणि प्रयत्न केला तर फारसं काही कठीण सुद्धा नाही. तर ती परीक्षा पास झाला की तुम्ही यासाठी सिनियरसाठी तुम्ही क्वालिफाईड असाल त्या दृष्टीने. पण हे करत असताना शिक्षण विस्तार अधिकारी आपल्याकडे पोस्ट आहेत, गट विकास अधिकारी आहेत, शिक्षण अधिकारी पोस्ट आहेत, त्याच्यात सुद्धा हे क्वालिफिकेशन आपल्याला ग्राह्य मानले जाते. जॉईंट डायरेक्टर हे पद सर मुंबईचं ज्यावेळेला रिक्त झालं त्यावेळेला मला आपला नाव आहे त्या सरांचं, मराठीचे जे सर होते ते जॉईंट डायरेक्टर झालेले. आता मला वाटतं बरं आहे मराठीचा तुपे सर. आणि मला बरं वाटलं की मराठीच्या माणसाचा जाऊ शकतो. म्हणजे मराठी घेतल्यानंतर माझ्यासारखा किंवा सरांच्या सारखा ग्रामीण भागातून शिक्षण घेतलेला एक विद्यार्थी आज मध्यप्रदेश महाविद्यालयाचा प्राचार्य होऊ शकतो. हे आले 2 उदाहरणं आहेत. त्यामुळं मराठी घेतल्यानंतर काय होतं, त्याचबरोबर हे क्षेत्र आहे स्पर्धा परीक्षा जे आहेत. आता तुम्ही बाहेर बघायला लागेल प्रत्येक ठिकाणी स्पर्धा परीक्षेचं बोर्ड लागले, ते क्लासेस सुरू आहेत वगैरे वगैरे. तर ह्या ज्या परीक्षा आहेत या परीक्षेसाठी मराठी विषय महत्वाचे. UPSC असेल, LPSCच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा सुद्धा इथं महत्वाच्या आहेत. पोलीस भरतीसाठी सुद्धा मराठी अनिवार्य विषय ठेवलेले आहेत. स्टाफ सिलेक्शनच्या ज्या भरती आहेत त्या सुद्धा महत्वाच्या आहेत. सरळ सेवा किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा आपण या मराठीचा आपण फायदा घेऊ शकतो. सरांनी मगाशी उद्धार केलं की भाषांतर आणि अनुवाद हे क्षेत्र खरं तर जागतिक लेवलचे आहेत. सरांनी मगाशी सांगितलं वगैरे. तर त्या क्षेत्रामध्ये सुद्धा फक्त मराठी नाही, इंग्लिश फार वाचवायची. आता त्याच्यामध्ये काय येतं की दुभाषी म्हणून तुम्ही काम करू शकता. दुभाषी म्हणजे काय? बरोबर, ट्रान्सलेटर.
म्हणजे एखादा जॅपनीज एखादा पंतप्रधान आला आपल्याकडे, तर त्याला काय आपली इंग्लिश कळत नाही, आपली बरोबर आहे, किंवा मराठी कळणार नाही, तर त्याच्याशी संवाद कसे साधणार? इंग्लिशमध्ये सांगतो. किंवा तो जर बोलत असेल त्या जपानी भाषेमध्ये, तर ते आपल्याला मराठी समजण्यासाठी काय दुभाषा असते, मध्य काम करणारे वगैरे, तर त्याची सुद्धा या ठिकाणी आपण हे करू शकतो. ते एक दुभाषी म्हणून सुद्धा कार्य करू शकतो. अनुवादकाचं सुद्धा काम करू शकतो. मला वाटतं साहित्य अकादमीमध्ये खूप आता या लोकांची गरज असेल अनुवादकासाठी, माणसं मिळत नाहीत वगैरे. त्याचबरोबर देशी भाषा म्हणजे कन्नड भाषा आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, याच्यामध्ये सुद्धा ट्रान्सलेशन म्हणून तुम्हाला या संधी उपलब्ध आहेत. परदेशी भाषा तर आता ते फॅड म्हणत नाही सर, गरजच आहे. इंग्लिशातलं फ्रेंच असेल, रशियन आहे, जर्मन, चिनी या भाषा. म्हणजे मी असे माझ्या मित्राचे मुलगे आहेत सर, ते जर्मन भाषा शिकलेले आणि काउन्सिलर म्हणून ते जर्मनीला गेले आणि चांगला पगार मिळतो. म्हणजे हे क्षेत्र आपल्याला माहितीच नाही, एवढे मर्यादित आपण क्षेत्रामध्ये क्षेत्राकडे लक्ष ठेवलेले आहे. तर हे क्षेत्र आहे की तुम्हाला परदेशामध्ये सुद्धा जाण्याची या ठिकाणी संधी उपलब्ध आहे. त्याचबरोबर आकाशवाणी हे आपल्याला माहिती आहे. आता आकाशवाणी किती जण ऐकतात मला माहिती नाही, किती जण ऐकतात आकाशवाणी? आकाशवाणी आहे का? आहे. तेवढं जर माहित असेल तर प्रश्न आहे. तर आकाशवाणीमध्ये सुद्धा आपल्याला संधी आहे. मौखिक आणि लिखित स्वरूपाची ही कौशल्य आत्मसात जर केली तर तुम्हाला आकाशवाणीवरती सुद्धा संधी उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये काय वृत्त निवेदक म्हणून म्हणजे जसं टीव्ही माध्यमामध्ये वृत्त निवेदक असतो तसा फक्त आपल्याला दिसत नाही. मला ते वृत्त निवेदक म्हटल्यानंतर आपल्याकडे प्रदीप भेडेच आठवतो. पण प्रदीप भेडेने ते शरद कारखानेच असतील वगैरे वगैरे सगळे हे सगळे परंपरा जे आहेत ते वृत्त निवेदकामध्ये काय तुमचा आवाज चांगला पाहिजे. मगाशी म्हटलं ते भाषेचा टोन तुम्हाला सांगायला पाहिजे, चढ उतार कळायला पाहिजे, तर तुम्हाला तिकडे येतो. आता FM रेडिओ जे आहे त्याच्यामध्ये रेडिओ जॉकी हा प्रकार आहे. खूप तरुण मुले आणि मी असं म्हणत नाही आमच्यापेक्षा ज्ञान तुम्हाला जास्त आहे. पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक याच्यामध्ये आम्ही अडकलेलो आहे, तरी आत्मसात करतोय नॅशनल बघायला. पण आता खरंच पिढी खूप हुशार आहे आणि ते जी पिढी आहे ती याच्यामध्ये प्रयत्न करू शकते असं आपल्याला दिसून येतं. मुलाखत कशी घ्यायची पत्रकार म्हणून आकाशवाणीवरती किंवा नभोनाट्य जे असतं आकाशवाणीवरती सादर केलेलं जे नाटक आहे त्याला आपण नभोनाट्य असं म्हटलं जातं. तिथं सुद्धा तुमचा आवाजाचा पोत कसा आहे ते बघून तुमची निवड केली जाते. त्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. त्या डबिंगचं एक क्षेत्र आहे. दूरचित्रवाणीवरती सुद्धा किंवा आता मला वाटतं सोने वाहिनी जे मराठी त्याच्यावरती बऱ्याच हिंदी मालिका डबिंग केलेले आहेत. ते आपल्याला ऐकायला जरा हे वाटतो तारक मेहता का उलटा चष्मा वगैरे वगैरे वगैरे. पण मराठी ते संधी येत नाही, रोजगार उपलब्ध करून ते देतात जायचं. तसं आकाशवाणीवरती डबिंग आपण करू शकतो. मगाशी म्हटलं दूरचित्रवाणीवरती परिसंवादामध्ये किंवा मुलाखतकार म्हणून आपण सूत्रसंचालक म्हणून आपण त्याच्यामध्ये हे करू शकतो. आता सूत्रसंचालक म्हटल्यानंतर दूरचित्रवाणीनंतर इतक्या वाहिनी आलेले त्याच्यावरती जे काही डिबेटिंग असतं मुलाखती असतं ते कार्यक्रम बघितला तर कधी कधी आपल्याला थोडंसं हे होतं. पण ते सुद्धा क्षेत्र आहे. आता कौन बनेगा करोडपती अमिताभ बच्चन एकमेव माणूस आहे की त्याच्याबरोबर ते का चालतं त्याची भाषा बघा, त्याची ग्राफिक टिपिकली भाषा नाही तुमच्या आमच्यासारखीच भाषा आहे. त्या भाषेमध्ये तो बोलतो आणि बोलत असताना सहकुटुंब सहपरिवार बघावं असं ते सिरियल. इतर बघा तुम्ही काय माकड चाळी जात असतात आपल्याला दिसून येतं, बघू सुद्धा वाटत नाही वगैरे. पण हे कशामध्ये काय हे संस्कार बच्चनवरती झाले. वडील बच्चन हरिवंश बच्चन हे कवी साहित्यिक असतो तो वारसा त्यांनी दिलेला. म्हणजे आपलं चांगलं वाचन चांगलं लेखन जर झालं तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करू शकता आणि रिस्पॉन्स सुद्धा तुम्हाला चांगला मिळू शकतो हे आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर जे प्रिंट मीडिया आहे ज्याच्यामध्ये वृत्तपत्र आहेत, नियतकालिक आहेत, अनियतकालिक आहेत, साप्ताहिक आहेत, मासिक आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला संधी आहेत. बातमीदार म्हणून
बातमीदार नंतर संपादक सुद्धा होऊ शकतो. जाहिरात लेखक खरं तर आपल्याकडे याचा जास्त प्रचार करायला पाहिजे. म्हणजे जाहिरात रोडवरची जाहिरात सुद्धा खूप काही मिळवून देते आपल्याला. त्याचबरोबर प्रिंट मीडियामध्ये छापाई म्हणजे प्रेस अक्षर जुळवणे कशा पद्धतीने करायचे. मुद्रित शोधन हा एक मला आपल्या मराठीला माहिती आहे की खरं दुर्लक्षित झालेलाच तो प्रकार आहे वगैरे. सर मी पुस्तकं वाचतो, मला सदैव वाटतं की असंख्य आता नवीन जे फॅड आलेलं आहे, मला पुस्तक छापायचं, मला पुस्तक माझ्याकडे सर महिन्यात 1-2 येतात, सर मला पुस्तक छापायचं. बरं काय करायचं, कविता, एक कविता टुकडाट असतात, तो भाग वेगळा वगैरे, मग तुम्ही हे करा ते करा, नाही म्हटलं मला वेळ आहे. तो ज्या वेळेला मला देतो सर माझ्याकडे 4-5 पुस्तक असंख्य चुका, त्याला म्हणतो तू लिहिलंस नसतंस तर मराठीच्या वाङ्मयामध्ये काय फारसा फरक पडला असतो, भर पडली असते काही नाही. उलट तू न लिहिला असतं तर उपकार झालेच त्याच्यावर. बेसिक नॉलेजच नाही ना. म्हणजे मला इथे मराठी काय तर नाही ना, काय तर आहे, काय तर आहे. मुद्रित शोधन मला वाटतं याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे, फार महत्वाचं आहे. आता मी सगळ्या रिसर्च असिस्टंट म्हणून होतो पहिल्यांदा मुंबई विद्यापीठामध्ये तिथं सर FPL PhDचे विद्यार्थी यायचे. सर सुद्धा माझे प्राध्यापक अरुण कांबळे आमचे गुरु होते. ते काय करायचे, संस्कृतशास्त्र विषय होता, त्या विद्यार्थ्यांना मला पाठवा, माझ्याकडे पाठवायचे, हे बघून घे तरी. आणि त्यामुळे तिथून खरं तर माझं सगळं व्याकरण हे सगळं व्यवस्थित झालं, चांगल्या पद्धतीचं मी हे करू शकतो. त्याच्यानंतर परिणाम असा झाला की माझे गावचे मित्र मला पत्र पाठवायचे, ते बंद झालं. का तू फार सर आमच्या ग्रामीण चुका काढतोस, मी तुला फोनवरती बोलतो, मी पत्र पाठवायचं बंद करतो. बरं म्हटलं काय करायचं. तर हे मुद्रित शोधन हे फार महत्वाचं. मी एका विद्यार्थ्याला तयार केलं की बाबा तो अशा पद्धतीने, तर सर तो 40-45 पानांचा ते काव्यसंग्रह होता. म्हटलं त्याला सोडायचं नाही, फुकट नाही करायचं. सर त्याने 3,000 रुपये दिले. चांगली गोष्ट आहे, तुझं श्रम वाया गेले, श्रमाला महत्व देणं आवश्यक आहे. त्यात रोज यायला मला करून देत नाही समजा, ही सुद्धा सध्या फार कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळं आपल्याला माहिती आहे की आता छापाई प्रेसमध्ये मी उल्लेख करतो, आता नवीन संधी केली प्रकाशन व्यवसायाचं. बरेच MA विद्यार्थी प्रकाशन व्यवसायाकडे वळलेले आहेत. आपल्या मुंबई महानगर ग्रंथ संग्रहालयामध्ये शशिकुमार नावाचा तिथं काम करणारा मुलगा होता. तो आता सुद्धा प्रकाशन व्यवसायामध्ये ललित प्रकाशन, माझ्या मिसेसचं मला प्रकाशन बिझी झाले. परवा मी फोन केला की आपले फर्स्ट डेचे कवितेचे पुस्तक मला पाहिजे होते म्हटलं, तर फोन उचलला नाही दिवसभर. संध्याकाळी फोन उचलला, मी वैतागलो. म्हटलं तू एक लांडे मॅडमला मी फोन करतो, त्याच्यावर पुस्तक घेतो. तर काय म्हणजे सॉरी म्हटलं की बिझी होतो का, माझे पुढच्या आठवड्यात 2 पुस्तकं प्रकाशित होते. फार चांगली गोष्ट आहे. त्या व्यवसायाकडे तुम्ही वळलं पाहिजे आणि वळू शकता, हे आपल्याला समजू शकतो. त्याचबरोबर चित्रपट आणि नाट्य क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये तर आता हे झालेले कथा लेखक म्हणून तुम्ही करिअर करू शकता. नाट्य लेखक, पटकथा लेखक, संवाद लेखक, गीतकार, अभिवाचक. सरांच्या याला मी बघितलं, मित्राचं प्रकाशन होतं कवितेचं, फलटणला गेले होते, त्याचे क्लासमेट. मी सुद्धा हेटुण्या नावाचा मुकुंद मोऱ्यांचा तो काव्यसंग्रह, मी सुद्धा त्याच्या याला साक्षीदार आहे. पहिल्या काव्यसंग्रहाचं उद्घाटन विद्यापीठामध्ये झालं. तो आता ग्रामीण भागात फलटणला गेलेला आहे. सर तो आता कवितेबरोबर चित्रपटाची गाणी सुद्धा लिहायला लागले आणि त्या भागामध्ये खूप त्याचा प्रभाव आहे. हा, तर हे जे आहे हे करू शकतो ना, पण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मेहनत घेतली पाहिजे. मला असं वाटतं की हे क्षेत्र सुद्धा तुम्ही पादाक्रांत करू शकता. समीक्षेमध्ये तर आपल्याला माहितीच आहे, सर्जनशील निर्मितीची जी आहे ती करता येईल तुम्हाला शकते. चित्रपट समीक्षा जे आहे ते करू शकता. रविवारच्या बोरोडेमध्ये, लोकसत्ता महाराष्ट्राच्या बोरोडेमध्ये तिचं समीक्षा येते, ते करू शकता. पुस्तक परीक्षण सुद्धा चांगलं, हे इथून सुरुवात करायची. पुस्तक परीक्षणानं आपण सुरुवात करतो. नाट्य समीक्षण सुद्धा करू शकता. त्याच्यामध्ये येणार जे नाट्य समीक्षण आहे ते संहितानिष्ठ नसतं. प्रेझेंटेशन जे केलेलं आहे सादरीकरणाच्या अनुषंगाने तुम्हाला ते करावं लागतं, ते सुद्धा तुम्ही करू शकता. कोश निर्मितीच्या सरांनी सांगितलं
पोस्ट निर्मितीच्या कामी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकता. असो, आता महत्वाचं म्हणजे सर्वांना परिचित असणारं क्षेत्र म्हणजे सूत्रसंचालन. कुठं कुठं करू शकतो सूत्रसंचालन? पुरस्कार वितरण समारंभ जे असतात त्या पुरस्कार वितरण समारंभामध्ये तुम्ही करू शकता. शासकीय कुठला कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमासाठी तुम्ही करू शकता. सांस्कृतिक कार्यक्रम असेल म्हणजे आपल्या सुरुवात करा ना, आपल्या बिल्डिंगमध्ये एखादा कार्यक्रम झाला तिथे सुरुवात करा तुम्ही. हळूहळू तुम्हाला मागणी, तुम्ही प्रभुत्व जर गाजवलं तर हळूहळू तुम्हाला मागणी वाढत जाईल. कौटुंबिक कुठला कार्यक्रम असेल, रिटायरमेंटचा कार्यक्रम असेल वगैरे, इथून सुरुवात करा तुम्ही. रिएलिटी शो आता हल्लीकडे वाढलेले, आठवड्याला बघायला मिळतो कुठं तर रविवारी कुठं ना कुठं तर असतो, तर ते सुद्धा आपण करू शकतो. एखादा राजकीय कार्यक्रम असेल, कुणाचा सत्कार सोहळा असेल, कुणाचा वाढदिवस असेल, एक असं बॅनर तुम्हाला दिसत नाही की कुणाचा सत्कार नाही, कुणाचा वाढदिवस नाही. म्हणजे एवढा पोरग जर असेल समाजसेवक, त्याच्या विसरून कुठले नाही काय समाजसेवक. सर समाजसेवक आता ते शब्द आता उघडून त्याचं महत्व कमी केलं असं मला वाटतं. तर अशा पद्धतीचं जे काही कार्यक्रम, प्रासंगिक कार्यक्रम करत असेल तिथं सुद्धा नियोजन केलं तर तुम्हाला या ठिकाणी संधी मिळू शकते. मगाशी म्हटलं मुद्रेशोधाचं वृत्तपत्रामध्ये, जाहीर क्षेत्रामध्ये, नियतकालिकामध्ये सुद्धा आपण अशा पद्धतीचं काम करू शकतो. आता सगळ्यांना परिचित असणारा संगणकावरचा जो काय तो सहज उपलब्ध होणार. आज आपण पुढे जात असतो, सगळं आपण मोबाईलवरती बघतो. सर आपल्याला ठेवायला साहित्य समाजमध्ये प्रोजेक्ट आहे 20 मार्कासाठी, आणि मी कंपल्सरी केले. प्रोजेक्ट दिला ना, मुंबई मराठी ग्रंथामध्ये तिथं बसायचं. तुम्हाला माहिती आहे की इंटरनेटवर सगळी माहिती मिळते, पण तिथं बसायचं. कुठल्या पुस्तक संदर्भ घेतलेला आहे तुम्ही, ती आवृत्ती कुठली, मूल्य किती त्या पुस्तकात, पृष्ठ सांगेल हे मला लिहून आणलं पाहिजे, त्याचा फोटो काढायचा, तर मी विश्वास करतो. त्या निमित्ताने पिटाळतो संबंध यायचा. काय होतं की ती लायब्ररीमध्ये गेली की त्यांना पण संस्कृती कोश म्हणजे काय, विश्वकोश म्हणजे काय, हे काय. आणि तिथं मी त्या मुंबई मराठीतल्या ज्या काय महिला आहेत त्या इतक्या वर्ष ओळखतो. त्यांना सांगितलं, त्यांना विद्यार्थी सांगितलं मी या कॉलेजचा विद्यार्थी. त्या मॅडमला सांगितलं, मॅडम सांगितलं की मॅडम रोज तिकडे घेऊन जातात, ही संस्कृत गोष्ट. त्यांना सांगितलं म्हणजे सगळं दाखवत येतं. ही काळाची गरज आहे. नेटमुळं, इंटरनेटमुळं आपण मूळ पुस्तक, मूळ स्रोत जो आहे तो असं लांब चाललेला आहे, पण लायब्ररीमध्ये बसणं, तो मूळ स्रोतचा जो काय तो अभ्यास करणं या ठिकाणी फार महत्वाचं आहे. आता विकिपीडियावरती आपण लेखन करतो. ब्लॉग लेखन हे फार, ब्लॉग लेखनला मराठी आठवणी असं म्हटलं जातं. रोज काहीतरी नाही, खूप चांगले लेखन म्हणजे एक तर काय विचारूच नका. आणि त्याच्यावरची प्रतिक्रिया तर फार, म्हणजे तो खरा त्याला अभ्यासक असेल म्हणजे काही जे काही अभ्यासक आहेत ते आता त्या निमित्तानं लेखन करू लागले दिसून येतं. युट्यूब चॅनल जे आहे तर तिथं माहिती आपण मुलाखत घेऊ शकतो वगैरे वगैरे सगळे. आणि ती काय रील्स असतात, मला आवडत नाही पण आपण बघावं लागतं. काय म्हणजे आता ते मुलगा आणि मुलगी होतं ठीक आहे, घरात दिसतं बाहेर काय आया भाग घेतोय, बाप भाग घेतोय, काहीच नाही. काय विचारू घेतात, त्याची नाव मी सांगणार, त्याची जाहिरात करणार नाही वगैरे, पण पैसे कमवतात तो. सर त्याच्यानंतर मी 5-6 महिन्यानंतर दुसरा रील आली की मी गाडी घेतली. सर मी अजून गाडी घेतली मला वाटतं आपण हे असं करत. पण हे क्षेत्र आहे, तुम्ही जरी नाही मोठा नकार दिला तर या युट्यूबवरती तुम्ही या पद्धतीचं चांगलं, त्याच्यासाठी चांगल्या पद्धतीनं तुम्ही जर केलं तर मला असं वाटतं तिथं सुद्धा तुमची कमाई आहे. तुम्ही तंत्रज्ञान आत्मसात करा, त्या पद्धतीचं मेहनत देऊन प्रयत्न तर तिथं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी येऊ शकतो. आपल्याकडे अशी म्हटलं त्या पद्धतीनं की पुस्तक वाचनाचं हे झालेलं आहे, आपण बाहेर पुढे जातो तर ऑडिओ बुक्स जे आहेत तेच करायचं. कानात घालायचं. आपण सर मला सांगतात मी पडव्याला बसलो की मंत्रालयात जायपर्यंत 1.5 तास लागतो, त्यावेळी काय ऐकत नसतो, मला वेळ लागते, पण मी हे करू शकतो. ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. तर हे सुद्धा आपण, हे सुद्धा क्षेत्र आपल्यासाठी खुणावते असं आपल्याला दिसून येतं. आता आपल्याकडं शॉर्ट हँड टायपिंग ज्याला म्हटलं जातं त्याचं थोडंसं महत्व कमी झालंय, पण त्याच्याकडे वळा तुम्ही विद्यार्थी
टायपिंगकडे वळतात, सरकारी जाहिराती येतात आणि कुठल्या वेळेला आपला नंबर लागले सांगतात. हे म्हणजे आता हे विचार डोक्यात काढू शका, मी आता एवढं केलं मला नोकरी नाही वगैरे, हे विचारच करायचं. पहिल्यांदा क्वालिफाईड होतो, आयुष्यात संधी कधीही सांगता येते. म्हणजे माझा एक विद्यार्थी आहे, ग्रॅज्युएशन झालं पूर्ण सर, कॅटी लागल्या 2 विषयात, सोडलं कॉलेज. का म्हणजे का सोडतो? नाही मला काही गरज नाही, कारण महानगरपालिकेमध्ये माझी आई आहे, ते VRS घेतली, त्याची ठिकाणी आडोपत्र मला मिळणार आहे. बरं मस्त म्हणजे बंद केलं सगळं. आणि तो सर अक्षरशः मला 8 वर्षांनी परत भेटायला घाबरत आला. म्हणजे काय सर मला आता ग्रॅज्युएशन करायचं, आता तुला अभ्यासक्रम बदलला, सगळं झालं, तुला देता येत ना, तू विद्यापीठात जा. म्हटलं का काय असं असं झालं सर, काय झालं तुम्ही तिथं जे मुकादमचं काम करतोय तिथं आता काल GR आलेलं आहे, काय मला आता पुढच्या महिन्यामध्ये प्रमोशन मिळणार होतं आणि GR आलाय, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय त्यांनाच तुम्हाला हे मिळणार आहे, पुढचे पोस्ट मिळणार आहे. मग आता काय झालं, आता काय ज्या विद्यार्थ्यांना मी माझ्यापेक्षा ज्युनियर आहेत, ते ग्रॅज्युएशन पूर्ण आहेत, ते 4-4 वर्ष माझ्या हाताखाली आहेत आणि माझ्यापेक्षा आता सिनियर होणार आहेत. त्याचं दुःख काय, माझ्यापेक्षा काम करणे सिनियर होणार. अरे म्हणजे आम्ही काय सांगू, किती वेळा सांगितलं तुला की ग्रॅज्युएशन पूर्ण म्हणजे ठीक आहे, आता तू विद्यापीठामध्ये जा, डिस्टन्स ते घे विषय आणि तो पास करू. संधी कधी आयुष्यात येईल सांगता येत नाही. त्यामुळे पहिल्यांदा आपण क्वालिफिकेशन पूर्ण करा, नोकरी वगैरे हे नंतरच्या गोष्टी. तर याच्यामध्ये सुद्धा शॉर्ट हँड टायपिंग जे आहे ते तुम्हाला येणं आवश्यक आहे. तुम्हाला न्यायालयीन कामकाज जातं केलं जातं, त्याच्यामध्ये शॉर्ट हँड जे आहेत ते फार महत्वाचे आहेत. फार महत्वाचं. आता सरांचे मैत्रीण आहे अश्विनी, काय नाव पण विसरलो, ती आता न्यायालयामध्ये काम करते सर, अस्मिता पाटील नावाची. तिनं त्या काळामध्ये MA फक्त MA वरती अवलंबून राहिले, MA मध्ये शॉर्ट हँड केलं आणि परीक्षा पास झाली. आता जवळजवळ सर 10 वर्ष तिचे नोकरी झाली. ते क्षेत्र सुद्धा फार कुणाला पाहिजे. तिथं त्या न्यायालयाच्या कामकाजामध्ये याचा मला वाटतं टायपिंगचा, शॉर्ट हँड टायपिंगचा फार महत्वाचं योगदान असं दिसून येतं. आता कार्यालयीन कामकाज जे आहे, पत्रव्यवहार कसा केला जातो, अहवाल लेखन सुद्धा, म्हणजे वेगवेगळ्या सोसायटीच्या पासून वेगवेगळ्या मोठ्या संस्था त्यांचा सुद्धा अहवाल वाचन आपल्याला करता येईल. इथे टिपण लेखन हे सुद्धा क्षेत्र आपल्याला दिसतं. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मग असं म्हटलं व्याख्यान जसं आहे तसं कीर्तन आणि प्रवचन आजकाल उदंड पीक आलं होतं बाबांचं, ते त्यांच्या बोलीभाषेमध्ये बोलतात वगैरे. आणि त्यांचे आता सर 1-1 लाख रुपये डिमांड आहे. 1 लाख रुपये दिलं तर तुम्ही या, नाहीतर बोलूच नका तुम्ही. म्हणजे ही सुद्धा आपल्याला म्हणता नकला मिमिक्री जे करतो आपण वगैरे, एकपात्र प्रयोग ते सुद्धा करू शकतो. आणि आपल्याकडे लोककला प्रकारचं भारूड वगैरे, या लोककला प्रकारचा सुद्धा आपण वापर करून त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे करू शकतो. तर हे सगळं जे काही क्षेत्र आहे हे क्षेत्र तुमच्यासमोर मांडलेले आहे. मर्यादित क्षेत्र नाही, खूप विस्तृत क्षेत्र आहे, तुम्हाला कळावं यासाठी हा आहे. आणि म्हणजे नोकरी नाही मिळाली तर आपण नाराज होण्याची आवश्यकता नाही. ही क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रात तुम्ही वळा असं मला वाटतं. ध्येय गाठण्यासाठी वेगळा विचार तुम्ही करा. नक्कीच काळ बदललेला आहे, नवी क्षेत्रे खुली आहेत, नवे पर्याय आव्हान तर आहेतच, पण तितक्याच नव्या संधी सुद्धा उपलब्ध आहेत आपल्याला. आमच्या वेळेस तर आपल्या वेळेस एवढ्या संधी नव्हत्या उपलब्ध. तर तुम्हाला खूप असं अवकाश व्यापक प्रमाणामध्ये उपलब्ध झालेले आहे. नोकरीच हवीच आहे असं काही नाही, अनेक पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे. बघायचं म्हटलं आपल्या मनाचा कल ओळखा पाहिजे. कल ओळखूनच त्याचा शोध घ्या, सर्वांगीण विचार करूनच अंतिम गोष्ट तुम्ही ठरवा. नियोजन हवं, नियोजन फक्त नियोजन आहे, प्रयत्नाची जोड द्यायला हवी. अपयश आलं तरी माघार घ्यायची नाही, अभ्यास करून माहिती घेऊनच तयारी करा. यश तुमच्यासाठी. सर्वप्रथम इतक्या वेळ मला सहन केलं त्याबद्दल आभार मानतो. सरांनी मला निमंत्रित केल्याबद्दल डॉक्टर
आचार्य नवगिरे सरांचं मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर माझे मित्र प्राध्यापक आनंद कामला सर यांचंही आभार व्यक्त करतो. इतर विभागातले जे शिक्षक इथं उपस्थित आहेत त्यांचाही मी आभार मानतो. आणि डॉक्टर संजय टीचर सर यांनी माझा लांबलचक परिचय करून दिला. ते लांबलचक परिचय करून दिल्यानंतर दडपण येतो सर्व वाचकांच्या वरती. हा माणूस काय होता, अपेक्षा वाढतात काय वगैरे. तर हे सगळं जुळून आणलं, मला निमंत्रण केलं त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर तुम्ही मराठीचा इतिहास, सौंदर्य आणि मराठीचे महत्त्व आम्हाला सांगितले. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला मराठी भाषेचा अभिजात भाषा होईपर्यंतचा प्रवास सांगितला. अनेक उदाहरणं दिली. भाषेतून रोजगाराच्या संधी कशा प्रकारे प्राप्त होतात त्याबद्दल मार्गदर्शन केलं. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. यानंतर मी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य माननीय डॉक्टर संदीपान नवगिरे सर यांना अध्यक्षीय भाषणासाठी येण्यासाठी आमंत्रित करतो. भाषा संचालनालयाच्या वतीनं आज इथे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले आनंद गांगण सर, त्यानंतर आजचे व्याख्याते दिलीप कुमार कांबळे सर आणि या महाविद्यालयामध्ये अध्यापन करणारे माझे सहकारी प्राध्यापक मित्र, पाठीमागे मित्र आहेत सरांचे. तर आपण सर्व हा जो काही आजचा कार्यक्रम आहे तो या दिवसापासून या दिवसापासून आपण वेगळ्या पातळीवर त्याचा विचार करावा असे प्रयोजन आहे शासनाचं. की हा पंधरवडा का साजरा करायचा, तर आजच्या या गतिमान जगामध्ये आपण आपली भाषा, आपले विचार, आपलं स्वत्व, आपलं वर्तन, आपला आहार सगळंच आपण आता दुसऱ्याचं घेत जगायला लागलो. आपलं म्हणून जे पारंपरिक धन आहे ते सांभाळायचं कुणी. आता भाषा ही आपण आपल्यालाच सांभाळायची आहे का परत इंग्रजांना बोलवायचं. या परत 150 वर्ष आमच्या देशात आपली भाषा आपल्याला जिवंत ठेवायची आहे. त्यामुळे आपली ही नैतिक जबाबदारी आहे. पण आपल्यामध्येच भाषेबद्दलचे एवढे प्रचंड गैरसमज आहेत आणि ते आजूबाजूला गैरसमज घेऊन वावरणारे दिसतात लोक. मी असं म्हणत नाही की दुसऱ्या भाषेचा द्वेष करा. जसं सर म्हणाले सगळ्या भाषा आल्या पाहिजेत आपल्याला. आपल्या देशामध्ये राहणाऱ्याला तर किमान आपली मातृभाषा तर चांगली आलीच पाहिजे, हिंदी चांगली आलीच पाहिजे आणि इंग्रजी चांगली आलीच पाहिजे. आपल्या देशापुरतं बोलायचं. ज्याला बाहेर जायचंय मग त्याची बाहेरची भाषा शिकायची. भाषा शिकण्यामुळं आपल्याला काय मिळणार आहे याचं जे काही एक संधी सांगितली कांबळे सरांनी की मोठं विश्व आहे. जर भाषेवर आपण प्रभुत्व मिळवलं तर भाषा आपल्याला जगवण्यासाठी समर्थ आहे. मरू देणार नाही, आपल्याला उपाशी नाही पडू देणार. जर आपल्याकडे भाषेचं कौशल्य असेल तर. आज मी मराठी भाषेतून पदवी घेतली, उच्च पदवी घेतली, मला जगवलं ना माझ्या मराठीनं. मला इथपर्यंत 30 वर्ष मी तिच्या जीवावर जगतोय. आज माझी पोरं बाळ. आज मी सक्षम कशामुळे बनलोय, मराठी भाषेमुळे बनलोय. आज मराठी भाषेचं अध्यापन करताना मला अभिमान वाटतो. नाही जसं सुरेश भटांच्या कवितेचा दाखला दिला सरांनी की मी मराठीत बोलतो, मराठीत जगतो, मराठीत विचार करतो, सारखा अभिमान आहे. बऱ्याचदा आपल्याकडे इंग्रजीचं एवढं कौतुक केलं जातं, इंग्रजी कोणापुढं बोलावं याचंही ताळमेळ राहत नाही. इतकी सगळी गर्वानं वर चढून जातात. असतात ते आपलेच मराठीच, जन्म मराठीच, मराठी कुटुंबामध्ये आई वडिलांनी संस्कार मराठीतच केले. फक्त आणखी आपल्यापेक्षा पुढे जावं म्हणून एखाद्याला इंग्रजी शाळेमध्ये टाकल्यानंतर ते इतकं अहंकाराने फुलत जातं एखादं माणूस की आपली भाषा विसरून जात. खरं बघायला गेलं तर ती गरज नाही त्याची. आणि मी पण म्हणणार आहे महाभाग आहे त्याच्यामध्ये
भाषिक संयम नावाची एक गोष्ट आहे ती, आणि ती आपल्याला आली पाहिजे. मराठी भाषेबाबत आपण आपल्यामधले गैरसमज दूर व्हावे हा शासनाचा पहिला हेतू असावा. दुसरा आहे की आपली भाषा आपल्याला समर्थित करायची आहे आणि त्या कामी आपण आपलं अनमोल असं योगदान देऊ शकतो. आपल्याला काही फार मोठी योगदानाची गोष्ट अपेक्षित नाही. आपल्या आपल्या जागेवर जरी आपण शक्य तेवढं मराठी बोललो, शक्य तिथं मराठीतून आपण लेखन केलं, जिथं अशक्य आहे तिथं घ्या दुसरी भाषा. शक्यतेच्या सगळ्या पातळ्यांवर जर आपण मराठी वापरली तर मला वाटतंय आपण मराठीसाठी काहीतरी काम केलं किंवा जगलो ते आपलं नैतिक कर्तव्य आहे. खरं बघायला गेलं तर भाषा आपली समृद्ध करणं, जिवंत ठेवणं, तिचा वापर करणं केवढी मोठी परंपरा आहे. सरांनी फक्त 2च नावं घेतली. मधल्या टप्प्यामध्ये कैक लोकांनी, की जी लोक दुसऱ्या भाषेमध्ये मोठ्या उंचीवर होती. ज्ञानदेवांना संस्कृत येत नव्हतं का? येत होतं ना. का मराठीतच लिहिलं त्यांनी? त्यांना माहिती होतं की ही सगळी जी काही सामान्य मोठी जनता आहे ती लोकभाषेची, प्राकृत भाषेची, मराठीची आहे. मला त्यांच्याच भाषेत लिहिलं पाहिजे. प्रकांड पंडित जर एकेवर भाष्य करण्याची हुकूमत त्यांना जर मिळाली होती तर ते किती हुशार असतील. मूळ गीता तर संस्कृत मध्ये आहे, ती वाचल्याशिवाय का ज्ञानेश्वरी लिहिता आली त्यांना? मोठ्या मोठ्या लोकांनी योगदान दिलेलं आहे. आपण त्या योगदानाचा विचार करून मराठी भाषेचं पायिकत्व घ्यावं, आपण ती जगवावी आपल्या पातळीवर. वेळ जास्त झालेला आहे, बरेच उठून चाललेले आहेत. म्हणणार दुसरं लेक्चर लावलं का काही सरांनी? काहींची छाती अगोदर दडपून गेली. सर म्हटले होते तुमचा जास्त वेळ घेणार नाही, तरी त्यांनी जास्त वेळ केला. आता हे आले का उठून? किती दमवणार आम्हाला. म्हणून नोटीस आले की पळतो आम्ही. मित्र एवढंच सांगतो तुम्हाला की इथे होणारे सगळे कार्यक्रम हे तुम्हाला काही ना काही देण्यासाठीच असतात. काही विचार देण्यासाठी असतात, काही घेण्यासाठी पण असतात. जसा तुमचा वेळ घेतोय आम्ही, तुम्हाला असं वाटतं. काही मुलींमध्ये निघून गेल्या, फार वाईट वाटतं मला. कारण आपल्याकडे जसं सर म्हणाले, कान जर आपण विकसित नाही केले, आपल्याकडे जर ऐकण्याची क्षमता नसेल तर आपण जीवनामध्ये सर्जनयुक्त असं काही नाही करू शकत, नवं काही नाही करू शकत. जुनच मग होईल आपल्या हातून जे काही व्हायचं. जर आपण नव्याचा ध्यास घेऊन जर जगणार असू तर आपले कान आपण समृद्ध केले पाहिजेत. ऐस पैस बसून ऐकता आलं पाहिजे, कंटाळा नाही केला पाहिजे. जरी समोर एखाद्या वेळेला कंटाळवानं चाल, ऐकण्याची क्षमता पाहिजे. एक फक्त मुद्दा सांगून थांबतो. भाषा तुम्हाला स्वतःच्या व्यक्तिगत जीवनात सुद्धा पदोपदी उपयोगाची होणार आहे जर हुकूमत. तर थोडस आता मी आर्ट्स फॅकल्टी मधून शिकलो, आमच्या बाई सायन्स फॅकल्टी मधल्या. भांडणामध्ये मी ऐकत नाही घरी. आमच्या दोघांचं जर भांडण होतच नाही, पण जर समजा सुरू केलं भांडायला, मी नाही ऐकत घरी. भले ते MSc असतील, माझ्यापेक्षा वेगळ्या शाखेतून चांगली पदवी, BEd आहेत ते, त्यांच्याकडे डिग्र्या माझ्यापेक्षा जास्त आहेत. पण मी बोलायला ऐकत नाही, पुढे जातो निघून. कशाच्या बळावर? भाषेच्या बळावर. म्हणजे अशी नवरा बायकोची जुगलबंदी लागली पाहिजे. तिची हुकूमत आहे भाषेवर, याची हुकूमत आहे म्हटल्यानंतर पोरं बघत बनणार, कोण हारणार. त्यांना भारी गंमत वाटेल, आता हारणार कोण. दोन्ही भाषिक पैलवान एकदम मस्त चाललंय त्यांचं. आपल्याही जीवनामध्ये भाषा तुम्हाला खूप उपयोगाची ठरू शकते.
तर सरांनी आपल्या महाविद्यालयाची निवड केली, त्याबद्दल सरांचे मी मनपूर्वक आभार मानतो. सरांनी व्याख्यान देता स्वतःच्या अनुभवातले दाखले देत अतिशय समर्पक व्याख्यान दिलं की रोजगाराच्या संधी अगदी सूक्ष्मतेपासून भव्यतेपर्यंत आहे. फार मोठ्या पदापर्यंत आपण जाऊ शकतो. फक्त ती जी काही ज्ञान साधना आहे, वाचनाची आहे, चिंतनाची आहे, लेखनाची आहे. 18 तास अभ्यास करून डॉक्टर आंबेडकरांनी एवढं मोठं विद्वत्तेचं जग कधीच केलं नाही. बाहेरच्या विद्यापीठांनी त्यांचा पुतळा लावलाय, सिम्बॉल ऑफ दी नॉलेज, ज्ञानाचं एक महत्वपूर्ण, ज्याला आपण प्रातिनिधिक चिन्ह ज्ञानाचं, तेवढा बहुमान आहे तो सबंध जगामध्ये. तर ज्ञान वाढवा. ज्ञान वाढलं की आपोआप आपल्या सगळ्या गोष्टी वाढत जातात. तब्येत वाढत जातं, घर मोठं होतं, गाड्या मोठ्या होतात. सगळं ज्ञान नसेल तर मग काही आपल्याला वाढत नाही. मग जैसे ते चलो MIDC. तर मी इथे थांबतो. या सरांचे, त्या सरांचे सगळ्यांचे आभार. धन्यवाद. थोडक्या शब्दामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. यासाठी मी माननीय डॉक्टर संजय निचिते सर यांना इथे येण्याच्या विनंती करते. अगदी 2च मिनिटांमध्ये या कार्यक्रमाचा समारोप करतो आहे. अर्थात आभार प्रदर्शनाने आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून आदरणीय प्राध्यापक दिलीप कुमार कांबळे सर या ठिकाणी उपस्थित राहिले. मराठी भाषेत पदवी प्राप्त केल्यानंतर रोजगाराच्या कोणकोणत्या क्षेत्रामध्ये संधी आहेत आणि किती संधी आहेत याचा अगदी सविस्तर परिचय त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून करून दिला. त्याबद्दल त्यांचे महाविद्यालयाच्या वतीनं आणि महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालय विभागाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आत्ताच आपल्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आदरणीय डॉक्टर नवगिरे सर यांनी सांगितल्याप्रमाणे ठाणे जिल्ह्यातनं एका महाविद्यालयाची निवड केली होती, परंतु महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय प्राध्यापक आनंद गांगण सर यांनी आपल्याच महाविद्यालयाची निवड केली. आपल्याला हा कार्यक्रम घेण्याचा सन्मान त्यांनी या ठिकाणी दिला, त्याबद्दल त्यांचे मी महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाच्या मध्यवर्ती भागामध्ये या महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयाचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक आदरणीय श्री रमेशजी सोरेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो, मी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आदरणीय डॉक्टर नवगिरे सर यांनाही विनंती करतो की सरांचं आपण गुलाबपुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करावं. आदरणीय चांदेकर सर सेवानिवृत्त झाल्यानंतरही या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत करत आहोत. सेवानिवृत्त झाल्यानंतरही आपल्या विभागाच्या वतीनं आपल्या विभागात कार्यक्रम आहे हे कळल्यानंतर अशा कार्यक्रमाला उपस्थित असणारी व्यक्ती ज्यांचं निरतिशय प्रेम असल्याशिवाय ते अशा कार्यक्रमास उपस्थित राहू शकणार नाही. तर सेवानिवृत्तीनंतरही ते या विभागाच्या कार्यक्रमास उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जे नेहमीच आपल्याला गुदगुल्या करतात आपल्या भाषणातून, म्हणजे माणूस 2 वेळा असतो, एक तर गुदगुल्या कराव्या लागतात, नाही तर विनोद तरी करावे लागतात. तर सर आपल्याला आपल्या जागेवरून गुदगुल्या काही करत नाहीत, पण त्यांच्या त्या विनोदी सगळ्या बोलण्यानं, त्या मिश्किल शैलीनं आपण सगळेजण खळखळून हसतो. आपल्याला हसा म्हणून सांगावं लागत नाही, ते आतूनच येतं. तर असे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नवगिरे सर यांचे देखील मराठी विभागाच्या वतीने आभार व्यक्त करतो.
आपल्या महाविद्यालयातील वेगवेगळ्या विभागातील सगळे प्राध्यापक या ठिकाणी उपस्थित आहेत. नवगिरे सरांचा हा जुना डायलॉग आहे, पुन्हा एकदा ऐकवतो. मराठी विभागाचा कार्यक्रम असला की खालची आळी आणि वरची आळी सगळेजण उपस्थित असतात. तर आजच्या या कार्यक्रमास देखील सगळे प्राध्यापक इथे उपस्थित राहिले. आपले महाविद्यालयाच्या वतीनं विभागाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. शिक्षक व कर्मचारी वर्ग ज्यांनी ही व्यवस्था लावून दिली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाविद्यालयाची अर्धी इमारत नादुरुस्त झाली, त्यामुळे कार्यक्रम घ्यायचा म्हटला की आपल्याला अनेक गोष्टी जुळवाव्या लागतात. तर ह्या सगळ्या जुळवून आणण्यासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सगळी मदत केली, त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात शेवटी विद्यार्थी मित्र तुम्ही, बाकी अनेक विद्यार्थी निघून गेले पण तुम्ही सगळेजण थांबलात. तर तुम्ही विशेष आहात म्हणूनच थांबलात आणि तुम्ही तर अधिक विशेष आहात, आमच्यासाठी गर्दी आहात. तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. मनपूर्वक धन्यवाद.